ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। अभंग क्रमांक येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। अभंग क्रमांक 3005। अभंग क्रमांक 3005। नमो ज्ञानदेवा नमो ज्ञानराजा नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा। मतिमंद ते ज्ञानदाता दिनासी नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी। जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता। सकळ तुझे पायी मानेला विश्वास न करी उदास आता मज। वाचे गातो गोड ऐकता काणी पाहता लोचनी मूर्ती तुझी। मन स्थिर माझे झालेशी निश्चळ वरिले सकळ वारिले सकळ आशापाश। जन्मजरा व्याधी निवारिले दुःख ओसंडले सुख प्रेमधारी। तुका म्हणे मज झाला हा निर्धार आता वाया फार काय बोलो। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून आपलं विश्वासाचं स्थान सांगतात। बऱ्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये खेद होतो की आमचा विश्वासघात झाला। कारण घातकी लोकांवर विश्वास आपण ठेवला तर आपला विश्वासघात होणं हे अटळ आहे। परंतु अशा ठिकाणी आपण विश्वास ठेवला का तो घात होणार नाही, उलट आपल्या जीवनातलं उत्थान होईल। अशी दोन स्थानं असतात, एक आहे संत आणि दोन आहे भगवंत। म्हणून जगद्गुरु तुकोबारायाच्या अभंग गाथेमध्ये आपण पहा, प्रत्येक ठिकाणी आपण बारकाईने पाहिलं तर हे दोनच विश्वासाचे महाराजांचे स्थान आहे, एक आहे संत आणि दोन भगवंत। संतांची पायी हा माझा विश्वास किंवा तुझे पायी मज झाला असे विश्वास। एक तर भगवंत किंवा संत हे महाराजांचं विश्वासाचं स्थान आहे आणि त्या विश्वासाची फलश्रुती आपल्या जीवनामध्ये काय प्राप्त झाली याचंही दिग्दर्शन तुकोबाराय या अभंगामध्ये करताना बोलतात। महाराज म्हणतात, तुझे पायी सकळ विश्वास मानेला। तुझ्या चरणास ठिकाणी काया वाचा मनाने मी विसंबून राहिलो। अगदी हाचीने माता न फिरे माघारी अशी स्थिती माझी झालेली आहे। म्हणून माझी तुला विनंती आहे परमात्मा, न करी उदास। उदास शब्दाचा अर्थ निराश मला तुम्ही आता करू नका। पण देव म्हणायला लागले, माझ्या चरणास ठिकाणी तुमचा विश्वास आहे म्हणतात, ते विश्वासाचं प्रतीक काय, कशावरनं मी जाणायचं? कारण विश्वास ही अमूर्त गोष्ट आहे। महाराज म्हणतात त्याचं कारण आहे, वाचे गोड गाता कानी ऐकता आणि लोचनी तुझी मूर्ती पाहता। मी वाचेने तुझं गोड, तुझी रूप गोड, तुझे नाम, तुझं गोड असणारं नाम मी वाचेने गातो। नाम गोड पुरे कोडे सकळे ते नाम मी गातो। कानी ऐकता कान भरून ऐकणी तुझी कीर्ती, कानाने तुझी मी कीर्ती ऐकतो। आणि लोचनी तुझी मूर्ती पाहता, आणि पाहता श्रीमुख सुखावले सुख। डोळ्याची भूक नवजे माझ्या, या लोचनाने मी तुझीच मूर्ती पाहतो न देवा। याच्यावरून तुझ्या लक्षात आलं असेल की माझ्या विश्वासस्थान तुझे चरणकमल आहे आणि त्याची फलश्रुती माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली। प्रयोजनम अनुदिशनम दोपी प्रवर्तते, त्याचा विचार पुढील 2 चरणामध्ये सांगतात। माझे मन स्थिर निश्चळ झाले, तुझ्या चरणावर विश्वास ठेवल्यामुळे माझं मन स्थिरही झालं। खरं तर मन चंचल आहे, बहुत चंचल चपल
परंतु ते स्थिर झालं, निश्चळ झालं आणि सकळ आशापास वारिले. आशापाश शतरबद्धा, शेकडो आशापाशाने मी जो बांधला गेलो होतो, तर ते सगळे आशापास माझे निवृत्त झाले. एवढंच नव्हे देवा, जन्म जरा व्याधी दुःख निवारिले. जन्माचं दुःख आहे, काय सांगू गर्भेची यातना. नंतर शेवटी म्हातारा, त्याचंच नाव म्हातारा, म्हणजे अर्थात म्हातारपणाचं जे सुद्धा भयंकर दुःख आहे, अर्थात षडभाव विकारजन्य असणारं जे दुःख आहे, ते दुःख सगळं माझं निवृत्त झालं. आणि एवढंच नव्हे देवा, ही अनिष्टाची निवृत्ती म्हणा, अनिष्टाची प्राप्ती काय झाली, तर प्रेम सुखधारी ओसंडले. अंतरीचे धावे स्वभावी बाहेरी. माझ्या अंतकरणाने तुझ्या चरणाचं इतकं प्रेम धारण केलं का ते प्रेम अंतकरण भरून बाहेरून ओसंडून वाहत आहे. आणि म्हणून तर माझा हा निर्धार झाला. काय तुका म्हणे, मज हा निर्धार झाला, म्हणजे हीची देवापायी मागत चरणसेवा अखंडित, हाच माझा निर्धार झालेला आहे. आणि मग निर्धार झाला, त्याची फलश्रुती प्राप्त झाली. म्हणून आता वाया फार काय बोलू, निष्कारण आता बोलण्याची आवश्यकता काय, आता मी काही बोलणार नाही, आता कृती करणार, असं तुकोबराय या अभंगामध्ये बोलतात. पुढचा अभंग हा प्रासंगिक असून एका श्रद्धावान विद्वान ब्राह्मणाने जगद्गुरू तुकोबरायला जेवणाचं निमंत्रण दिलं आणि आपल्या आसनाला आसन लावून बसण्याचा एक प्रकारचा आग्रह केला. तर त्यावेळेला वैष्णव मुनिजन विप्राचा सन्मान करावा, आपण घेऊ नये, अशा पद्धतीचं बोलणं तुकोबरायचं काहीसं पुढच्या अभंगामध्ये दिसतं. नये माझा तुम्हा होऊ शब्दस्पर्श, विप्र तुम्ही विद्वांस ब्राह्मणासी, म्हणून या तुम्हा करीतो विनंती, द्यावे शेष हाती उरले ते, वेदी कर्म जैशी बोलिले, विहित करावी ते नीत विचारुणे, तुमचा स्वधर्म माझा अधिकार, भोजन उत्तर तुका म्हणे. माझा तुम्हा ब्राह्मणासी शब्दस्पर्श होऊ नये, म्हणजे शरीराने तर नव्हे पण शब्दाने सुद्धा माझा तुम्हा ब्राह्मणाला स्पर्श होऊ नये. का बरं तुकोबराय महाराज म्हणतात, तुम्ही विप्र आहात, आणि आत्ताच आपण बोललो वैष्णव मुनिजन विप्राचा सन्मान. त्यामुळे आणि शेवटी नुसती विप्र नाही, विद्वान विप्र आहात, म्हणजे शास्त्राचे जाणते तुम्ही आहात. त्यामुळे तुमच्या मांडीला लावून बसणं हे माझा एक प्रकारचा तो अपराध होईल, म्हणून मी असं काही करणार नाही. ते विप्र म्हणायला लागले, तुकोबराय तुम्ही सांगतात विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रमामंगळ, आता असं कसं. तुकोबराय म्हणायला लागले, त्याच शब्दाचा अर्थ तुम्हाला काय वाटला, तुमचा काय भाव भावला माझ्या वचनाचा. त्याने सांगितलं विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेद मंगळ आणि अभेद मंगळ आणि भेद अमंगळ असं मला वाटलं. तुकोबराय म्हटले तसं नाही, मग भेदही अमंगळ आहे आणि अभेदही अमंगळ आहे, दोन्ही मंगलही आहे आणि दोन्ही अमंगलही आहे. म्हटलं कसं. तुकोबरायला सांगितलं, बाबा सांगत असतात का उपाधीमध्ये आपल्या भेद आहे, तुमची ब्राह्मणाची उपाधी आहे, माझी वैश्याची उपाधी आहे. मग उपाधीमध्ये भेद असताना तुम्ही जर अभेद पाहायला लागला, अमंगळ आहे. आणि उपहितामध्ये तुमचं माझं आत्मचैतन्य एक आहे, तिथे जर तुम्ही भेद पाहायला लागला, मग तिथे मात्र तो भेद पाहणं अमंगळ आहे. आणि मग मंगळ कधी, तर उपाधीमध्ये भेद आहे. बाबा म्हणत असतात माती, आपलं विष्ठा आणि अन्न याच्यातला भेद जोपर्यंत माणसाला कळतो ना, तोपर्यंत व्यवहारितू भट्ट न्याय हा त्यांनी पाळला पाहिजे. त्यामुळं उपाधी तुमची माझी वेगळी असल्यामुळे मला हा तुम्ही आग्रह करू नका, असं तुकोबराय बोलतात. आणि म्हणून या तुम्हा विनंती करीतो, मी तुम्हाला विनंती करतो. हे अधिकारवानाचं हे सलगीचं बोलणं आहे तुकोबरायचं त्या भूदेवाशी. माझी तुम्हाला विनंती आहे. काय विनंती महाराज, म्हणजे शेष हाती उरले ते द्यावे, जे काही शेष उरलेलं असेल ते तुम्ही मला द्या. म्हणजे पायाच्या तुका म्हणे शेष शेवणं आवडी, वचन नमुडी बोली देते. तुमचा जो शेष उरलेला प्रसाद आहे तुम्ही पहिला घ्या, आणि उरलेलं काय असेल ते थोडं मला प्रसाद म्हणून द्या. किंवा दुसरा शेष शब्दाचा अर्थ केला तर तुम्ही विद्वान ब्राह्मण शास्त्राचे ज्ञाते असल्यामुळे तुमच्या ओठातून बाहेर पडणारा जो श्रेष्ठ उपदेश आहे आत्मतत्वापर्यंत घेऊन जाणारा, तो मला तुम्ही द्या. या अतिरिक्त माझं काही तुम्हाला म्हणणं नाही. बरं काय आहे, मी तुमच्या पंक्तीला मांडीला लावून बसण्याचा तुम्ही जरी आग्रह केला तर मी का बसणार नाही, त्याचं कारण आहे वेदी जैसे कर्म विहित बोलिले. वेदानी तुमच्या वर्णाकरता, माझ्या वर्णाकरता, तुमच्या आश्रमाकरता, माझ्या आश्रमाकरता जे काही सदाचार्याचे नियम घालून दिलेले आहेत ते नीत विचारून ते करावी. तो पागा काय आहे, आपल्याला आता वेद जरी आपल्यासमोर नाही तरी देवाची सौषुप्त श्रुती म्हणजे वेद आहे, आणि जागृत श्रुती म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे. आणि शमो दमस तपस शौचम, आपण तिथे 3 शौर्यम तेजो धृतदाक्षम किंवा परिचर्यात्मकम कर्म या 3 श्लोकामध्ये 4 वर्णाचा आचारसंहिता सांगितलेली आहे. ती तुम्ही पहा आणि मग मला तुम्ही आग्रह करा, असं तुकोबराय त्यांना बोलतात. नाही म्हटले महाराज मग आता तुम्हीच सांगा नेमकं काय केलं पाहिजे. म्हणले तुमचा स्वधर्म अधिकार, हे दिलीप न्यायाने दोन्हीकडे लावायचे. तुमचा स्वधर्म तुमचा अधिकार तुम्ही विचार करा.
माझा स्वधर्म, माझा अधिकार काय तो मी पाहिल. आणि मग मग माझा अधिकार तुमचा अधिकार काय वाटतो तुम्हाला? म्हटले मला असं वाटतं की तुम्ही अगोदर भोजन करावं आणि माझा अधिकार तुमचं शेष सेवन करावं, असं तुकोबराय त्यांना विनम्रपणाने बोलतात. पुढचा जो अभंग आहे हा एकविध प्रकरणातला आहे. एकविध आम्ही न धरू पालट न संडो हे वाट सापडली. मग त्या एकविध प्रकरणामध्ये तुकोबराय या अभंगामध्ये देवाला प्रार्थना करतात. आपला भारत देश हा प्रार्थना प्रधान आहे आणि एकट्याने केलेली प्रार्थना आणि सामूहिक प्रार्थना आपली आता रोज तुकोबरायाच्या हे मननात राहती मंत्ररूप वाङ्मय असल्यामुळे आपली सर्वाची एक प्रकारची तुकोबरायाच्या वचनाच्या माध्यमातून भगवत चरणाच्या ठिकाणी ही प्रार्थना चालू आहे. आणि ती प्रार्थना करण्याकरता देवाची सेवा करावी लागते, म्हणजे अधिकार निर्माण होतो. परंतु तरी देव कृपा साध्य आहे. हा काय म्हणतो, हा परमात्मा कृपा साध्य आहे, प्रयत्न साध्य नाही. म्हणून त्याकरता त्याची कृपा होण्याकरता त्याची स्तुती करावी लागते आणि देवाचा स्वभाव देखील कळावा लागतो. अशा सगळ्या काही घटनेचा निर्देश तुकोबराय या एकविध प्रकरणातल्या अभंगामध्ये करतात. बहु आस्ती मागी सुखी केली अनाथा माऊली जीवाची तू माझी या संकटा नधरी आळस लावणी आकाशी पार पावी कृपावंता करा ज्याचा अंगीकार तया संसार नाही पुन्हा विचारिता नाही तुझा बळीवंत ऐसा सर्वगत व्यापी कोणी मनोनी दिला मुळी जीवभाव के देह केला वाव समाधिस्थ तुका म्हणे नाही जाणत अनिक तुझविने एक पांडुरंगा. मागे सुखी मागे बहुत सुखी केली असती. आता तुझा जर विचार केला तर आम्हीच तुला आग्रह करतो असं नाही. मागे पुष्कळाला तू सुखी केलेला आहे. हा काही ते द्रौपदीच्या त्वरा झाली गरुडा टाकेले मागे आणि द्रौपदीच्या लागे नारायणे. त्या गरुडाचा वेग सुद्धा तुला कमी वाटला. हा काही त्या गजेंद्राने एक पुष्प फेकलं काय आणि त्याही वेळेला तू माता लक्ष्मीपाशी हा म्हणतो आणि इथे येईपर्यंत ती म्हणतो, इतका वेगाने येतो, मग माझ्याकरताच असा उशीर का करतो, असं तुकोबराय या अभंगामध्ये बोलतात. कारण पुष्कळ दाखले आहेत. देवा तुला जर दाखलेच अपेक्षित असेल तर मीच लिहिलेले एक अभंग बघून घे. उचनेचे काही एका चरणामध्ये 2-2 दाखले तुकोबरायने दिलेले आहेत. म्हणून पुष्कळ असे तू उद्धारून केले. बरं, शिवाय तू कसा आहे, तू अनाथा जीवाची माऊली. आम्ही ज्याला कोणी नाही नाथ तो अनाथ आणि आमच्या अनाथाचा नाथ तू आहे, अनाथाची माऊली तू आहे. बरं तुकोबराय काय म्हणणं आहे तुमचं? माझ्या संकटा आळस न धरी, माझं संकट दूर करण्याकरता मात्र तू आळस करू नको. येई येई धावून या विलंब का वाया लावेला कृपाळे. देवा तुम्ही आता वेळ लावू नका. काय करू म्हटले, काही नाही, कासे लावून या पार पावी. आता हा वाक्प्रचार आहे, म्हणजे तुमचा आश्रय आधार द्या आणि या संसार भवसागराच्या मला तुम्ही पैल तीराला घेऊन जा. बरं, मी तुम्हालाच का विनंती करतो त्याचं कारण आहे देवा. ज्याचा अंगीकार हे कृपावंता, ज्याचा अंगीकार करा. हे कृपावंत परमात्मा बाबा काल बोलले, कृपो रक्षणे या धातूपासून कृपा शब्द बनला किंवा कृ करोती पा रक्षते. असा कृपा करून भक्ताचं रक्षण करणारा तुका म्हणी नेदी अनेकाचे हाते बैसला तू चित्ती निवडेना. इतराकडे सुपूर्त न करताना स्वतः भक्त समागमे सर्व व्हावे हरी न सांगता करी सर्व काम. असे कृपावंत तुम्ही असल्यामुळे मी तुमच्याकडेच ही भाग मागत आहे किंवा तुमचीच विनवणी करत आहे. आणि एक असं आहे की तुम्ही ज्याच्यावर कृपा केली ना देवा, तया संसार पुन्हा नाही. त्याला पुन्हा तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. पुनरुपी जननम हा संसार त्याला पुन्हा राहत नाही. विचारिता बळीवंत दुजा नाही. बरं, मी आता काय आहे तुम्ही म्हणाल, पण इतर 33 प्रकारच्या देवता आहे ना, इतराला तुम्ही का शरण जात नाही? तुकोबराय त्याचं कारण देवाला सांगतात. आक्षेपार्थाने देवाला विचारतात, विचारिता ऐसा, मी विचार केला आणि विचारिता ऐसा तूच सांग देवा. दुजा बळीवंत नाही, दुजा सर्वगत नाही, दुजा व्यापक नाही. नाही म्हणताना तुकोबराय बोलतात आणि त्याला विचारतात कोणी सांग बघू तू, तुझ्यासारखा बळीवंत कोण आहे? बळी माझा पंढरीराव, तो या देवाचाही देव. तुझ्यासारखा सर्वगत गत्यार्थक धातू ज्ञानवाचे असतात असं ज्ञानोबरायने बाबा नेहमी म्हणतात. तर मग या ठिकाणी तू अंतर्यामी आहे. बऱ्याच दुसऱ्याकडे आम्ही गेलो तर आमच्या मनातला भाव काय आम्ही सांगायचो एक ते समजायची बोलतेच, त्यामुळे त्यात वेळ जायचा. मग आणि माझ्या अंतरामध्ये राहून तू जाणतो मला काय अपेक्षित आहे, म्हणून मी तुला प्रार्थना करतो. कारण तू सर्वगत म्हणजे सर्व अंतर्यामी आहे. व्यापी म्हणताना देशकाल वस्तू भेद मावळाला आत्मनिर्वळाला विश्वाकार असा व्यापक तुझ्यासारखा कोण आहे? देव म्हटले कोण आहे? अरे बाबा तेच सांगतो कोण नाही, म्हणून मी तुझ्याकडे आण भागतो किंवा विनंती करतो असं तुकोबराय बोलतात. मनोनी हे मला माहिती असल्यामुळे म्हणूनच मुळी जीवभाव दिला. मुळी शब्दाचा अर्थ आहे आरंभीच. हे मला कळाल्यामुळे इतरत्र न म्हणजे तुका म्हणे फिरेन भोंडीने दमजिरे असं दमछाट होऊन तुझ्याकडे येण्यापेक्षा अगोदरच मी तुला काय केला, माझा काया वाचा मन तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराई पांडुरंगा. अगोदरच मी सर्व समर्पण केलं आणि देह वावो केला समाधिस्थ. आता समाधिस्थ म्हणजे तुझ्या समाधी सम्यक आधी येते अस्मिन, ज्याच्या ठिकाणी वृत्ती आपल्याला सम्यक ब्रह्मसर्वगत सदा सम, त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी
मी काय केला, माझा हा देह काय केला, वाव केला कारण ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या. बरं, हा देह सत्य वाटतो, पण आदोअंती यन्न अस्ति वर्तमाने पितंतता, आदोअंती यद अस्ति वर्तमाने पितंतता. दे आधी नाही, दे आधी काय खरा, देहासंबंधी पसरा. त्यामुळे तुला वाव केला म्हणजे अज्ञानाचा नाश आणि अज्ञान कार्याचा बाध तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी केला. आणि समाधीस्थ म्हणजे ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीचं विलक्षण सुख भोगण्याकरता म्हणून मी तुझं ध्यान करत राहिलो. कारण आधी होता संत संग या रूपाने. आणि तुका म्हणे अनेक जाणत नाही तुका म्हणे पांडुरंगा एक तुझं बिन अनेक जाणत नाही. मी एका तुझ्या अतिरिक्त दुसरं काही जाणत नाही. कारण या कार्याला मी पाहत नाही, त्याचं कारण मायेला पाहत नाही. त्यात अधिष्ठान रूपाने असणारा जो व्याप्त तू आहे, तुलाच दिवा मी आत्मत्वाने पाहतो. म्हणून तुझ्या अतिरिक्त दुसरं काही नाहीच आहे. नव्हे तू मी हाही नाही, मत्त परतरम नाण्यात, अशी माझी स्थिती आहे. आता पुढचा जो अभंग आहे हा उपदेश प्रकरणातला असून शिवरायाच्या 8वावे रूप, शिवरायाचा 8वावा साक्षेप, शिवरायाचा 8वावे स्वरूप, भूमंडळी, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाची सलगी देणे कैसे असे, निश्चयाचा महामेरू, बहुतजनाशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, असं ज्यांच्याबद्दल समर्थ बोलतात. जाणता राजा शिवछत्रपती. त्यांनी तुकोबरायाला काही देऊ केल्याच्या नंतर त्यांना जे उद्गार तुकोबरायाने काढलेले आहेत तसेच उद्गार तुकोबरायावर जवळची मंडळी जी प्रेम करतात त्यांच्या कानात एक प्रकारचं काय आहे, एखादा दोष जर असेल ना तर जो ऐकणारा व्यक्ती नाही त्याला 4 लोकांत सांगितला चालतो. पण जी व्यक्ती ऐकणारी आहेत, तुम्ही सांगते तशी वागणारी आहेत, त्याला 4 लोकांत सांगणं हे बरोबर नाही, हे तुकोबरायाला माहिती आहे. त्यामुळे तुकोबराय देवाच्या कानात सांगतात, आपल्या जी भक्तमंडळी त्यांच्या कानात सांगतात का मला काय आवडतं ते तुम्ही केला तर मग मी समाधानी होईल. आणि तोच माझ्या जीवनातला दिवाळी दसरासुद्धा असेल. अशा पद्धतीने बोलताना म्हणतात, आम्हा देणे धरा सांगतो ते काणे, चिंता पाय म्हणे विठोबाचे, तेने माझे चित्त होय समाधान, विलास मिष्टान्न न लगे सोने, व्रत एकादशी दारी वृंदावन, कंठी ल्यारे लेणे तुळशी माळा, तुका म्हणे त्याची घरीची उष्टावळी, मजते दिवाळी दसरा सण. आम्हा देणे, त्या आपल्या भक्त मंडळी म्हणतात मला काही द्यावंच असं तुम्हाला वाटत असेल ना तर मग ते कानी सांगतो धरा, मी तुमच्या कानात सांगतो, तुम्ही ती गोष्ट लक्षात धरा. त्याने विचारलं काय करा, म्हणले काय नाही, विठोबाचे पाय मणी धरा आणि त्याचं चिंतन करा. तो धरा शब्द दिली दीपण्याने दोन्हीकडे घ्या. तुम्ही विठ्ठलाचे पाय मनामध्ये धरा आणि त्याच्या स्वरूपाचं तुम्ही चिंतन करा. काय होईल याने, तुकोबराय म्हटलं तेने माझे चित्त समाधान होय, माझ्या चित्ताला त्याच्यामुळे समाधान वाटेल. आणि महाराज आम्ही इतर ज्या गोष्टी तुम्हाला आतापर्यंत सुपूर्त केल्या, समर्पित केल्या, त्याची वाट काय, त्याची संगती काय. तुकोबराय म्हणतात विलास म्हणजे तुम्ही दिलेले मला नाना प्रकारचे भोग, मिष्टान्न 56 प्रकारचे केलेले मिष्टान्न, आणि सोने तुम्ही जे दिलं सोनेरूपी आमामृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे, म्हणून ते मला काही लागत नाही. मग महाराज तुमच्या समाधानाकरता आम्ही नेमकं काय करू बरे. म्हटले काय 2-3 गोष्टी करा. एकादशी व्रत एकादशी करा रे उपवासी, तुम्ही एकादशीचं व्रत करा. आणखी दारी वृंदावन, आपल्या घराच्या दारासमोर पवित्र असणाऱ्या तुळशीचं वृंदावन ठेवा. आणखी काय करू महाराज, म्हणले कंठी, हा कंठी शब्दाचे 2 अर्थ. कंठीमध्ये कंठी धरला कृष्णमणी, कंठामध्ये कृष्णाचा मणी धरा म्हणजे कृष्णमणी धरा म्हणजे देवाचं नामचिंतन धारण करा. आणि त्याच कंठामध्ये बाह्य लक्षण त्याचं काय असेल तर ते तुळशी माळा लिहिलेली अरे, तुळशी माळेचे अलंकार तुम्ही कंठामध्ये धारण करा. तुका म्हणे त्याची घरीची उष्टावळी. आणि अशा या 6 गोष्टी सांगितल्या एकंदर आपण मोजून पहा तर मग त्या 6 गोष्टीचं देणं जो कोणी मला देईल, तुका म्हणे त्याची घरची उष्टावळी, त्याच्या घरची उष्टावळी जरी मला प्राप्त झाली ना तरी तो माझ्या जीवनातला दसरा आणि दिवाळी दोन्ही सण माझे साजरे झाले असं मी मानेल, असं तुकोबराय त्यांना बोलतात. आता पुढच्या अभंगामध्ये प्रेमाची सलगी जगद्गुरु तुकोबराय देवाशी करतात. देवाशीच बोलतात असं नाही, तुका म्हणे माझं धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप, दोई ठाई तुका नाही पडू देते चुका. जनता जनार्दनालाही संवाद साधतात आणि जनार्दनालाही संवाद साधतात. आणि मग काय बोलतात तुकोबराय, तो म्हणजे हा अभंग. आवडी धरुणी आली ती आकारा, केला हा पसारा जायासाठी, ते मी तुझी नाम गायना आवडी, क्षणयक घडी विसंबेना, वर मजानावे हा मुख्य धर्म सार, आघवे प्रकार तयापोटी, वेगळ्या विचारे वेगळाले भाव, धरायासी ठाव बहु नाही, तुका म्हणे घालू इच्छेची पोटी, आणि कवळूनी धाकुटी मूर्ती जीवे. देवालाच तुकोबराय अगोदर बोलतात, जनार्दनाशी संवाद साधतात. आवडी धरुणी आकारा आली ती, तुम्ही एक आवड धरूनच आकाराला आलात ना देवा. एक होम बहुश्याम, काय एकले न कंटेची, म्हणून याने काय आवड आहे तर आवड आहे आम्हासाठी अवतार मत्स्यकुर्मादी सुकर, भक्ताची भक्तिप्रेमाची तुला आवड आहे म्हणून तू निर्गुण निराकार असणारा काय झाला, सगुण साकार झाला. आणि जयासाठी हा पसारा केला म्हणजे अव्यक्त असणारा तू सगुण साकारतेचा हा जो पसारा केला तो कशा करता केला ते मला माहिती आहे. आणि म्हणून काय करणार मी, ते नाम आवडी गायन म्हणजे ते तुझं नाम, ते म्हणताना सर्व नाम श्रुतीकडे लावलं तरी चांगला अर्थ लागेल. म्हणजे श्रुती मातेने ज्या तुझ्या नामाचा उल्लेख केलेला आहे तेच नाम मी आता गाईल. बाबा काल परवा बोललेत,
सभूमी विश्वतो वृत्वा आत्य तिष्ठत दशांगुलम, ते विश्वतमधला वी, तिष्ठतमधला ठन, दशांगुलममधला ल, असं जो विठ्ठल आहे. कारण काय नव्हे केले एकाची तिता विठ्ठले, ते तुझं विठ्ठल नाम मी अत्यंत आवडीने गाईल. का आवडीने गाणार म्हणले, आवडी देवासी तो ऐका प्रकार, म्हणून तुझं आवडीने मी नाम गाणार. म्हणले पण मग सकाळी का संध्याकाळी? म्हटले तसं नाही, एक शब्द देहली दीपण्याने दोन्हीकडे लावायचा. एक क्षण एक घडी विसंबेना, एक क्षण एक घडी नव्हे एक पळसुद्धा, म्हणजे घडीचा 60वा भाग तितका काळसुद्धा तुझ्या नामाला मी विसरणार नाही. का तर यशस्मरण मात्रेने जन्मसंसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे, असं विष्णू सहस्रनामामध्ये भीष्म पितामह तुझ्या नामाबद्दल बोलतात. मग मुख्य धर्म, हा धर्म शब्दाचा बाबा म्हणत असतात विप्सा म्हणजे दुरुक्ती करायची. आणि धर्मात म्हणजे सर्व धर्मात मुख्य सारभूत धर्म ते हरिप्राप्तीचं वर्म, आणि हा विचार जिज्ञासूने पहिला जाणला पाहिजे. म्हणजे आता वर्णपरत्वे धर्म आहे, आश्रमपरत्वे, देशपरत्वे, कालपरत्वे, अधिकारपरत्वे धर्म बदलतो ना, पण सर्व धर्मान परित्यज्य. म्हणून त्या सर्व धर्मामध्ये निज धर्म काय कृतय ध्यायतु विष्णू त्रेतायाम योजतो मग काही द्वापारे परिचर्याम कलोतात हरिकीर्तनात, कलियुग माझी करावे कीर्तन, किंवा निज धर्म हा चोखडा नाम उच्चारू घडगडा, ते तुझं नाम निज धर्म ते मी गाणार. का बरं? तुकोबाराय म्हणतात, जिज्ञासूला म्हणतात मी गाणार आणि तुम्ही तेच गायलं पाहिजे. कारण तया पोटी अवघे प्रकार जी इतर आवांत धर्म आहे ना, त्या निज धर्माच्या उदरात सगळे आले. कारण त्रिवेणी संगमी नाना तीर्थी भ्रमे चित्त नाही नामी तीर्थव्यर्थ, म्हणून मुख्य नाम आपल्याजवळ असलं पाहिजे. बरं, आणखी असं एका जनता जनार्दनाला म्हणतात, वेगळ्या विचारे वेगळाल्या भावे धरायासी बहु ठाव नाही. आता वेगवेगळ्या विचाराच्या द्वारा वेगवेगळ्या निष्ठा तुम्ही अंतकरणात धारण कराल, पण बहु ठाव नाही. बहु ठाव म्हणजे साध्य नाना नाही ना, आणि उपलक्षणाने बारकाईने पाहिलं तर साध्य जसं नाना नाही तसं साधनही नाना नाही. कारण हे असो आश्रय आकाश, आश्रय आकाशीची जैसा नाम नामी तैसा आभेदासे, म्हणजे नाम आणि नामी हे दोन नाहीच, बीज आणि फळ हरीचे नाम, म्हणून साधनही तेच आहे आणि साध्यही तेच आहे. म्हणून वेगळ्या वेगळ्या मतीला वाव आता या ठिकाणी राहिला नाही. तो काय म्हणे, घालू इच्छेची या पोटी. मग आम्ही काय करणार? म्हणजे तुकोबराय म्हणतात, इच्छेच्या या पोटी म्हणजे नामाच्या बळाने इच्छेच्या उदरामध्ये धाकुटी मूर्ती जी वे कवळूनी घालू. तुझी धाकुटी काय साठविला राही हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा, ती धाकटी मूर्ती आम्ही हृदयामध्ये घालू. आणि मग घालून काय करणार? म्हणजे काही नाही, आता देवा हाती रूप धरविला आकार, निदू निराकार होऊ त्याशी. आता तुला आम्ही निराकार होऊ देणार आणि आता दृष्टीपुढे ऐसाची तू राहे, असं आम्ही करणार. आता पुढच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय जरा भागलेले आहेत, शिनलेले आहेत. म्हणजे आत्ताच महाराज म्हटले ना आधीर झालेत, तर तशा पद्धतीची आधीरता तुकोबरायची दिसते. आणि देवाला तू काय परांची खाणी वितरून स्वयंभू, सगळ्या इंद्रियाची द्वार बहिर्मुख तू केली, आणि ती बहिर धावून धावून मी आता थकलेलो आहे. आता तू काय कर देवा, माझ्यावर कृपा कर, पण अशी एका जातीची विशेष कृपा कर का ज्याच्यामध्ये चारही कृपा येतील. कशा ते आपण पाहूया. भागलो मी आता आपल्या स्वभावे, कृपा करुणी देवी आश्वासिजे, देऊनी आळिंगण प्रीतीच्या पडी भरे, अंगेही दातारे निववावी, अमृताची दृष्टी घालून यावरी, शीतळ हा करी जीव माझा, घेई उचलूनी पुसला तान भूक, पुशी तान पुष तान भूक, पुशी आहे का पुशी आहे, पुशे तान भूक. हां असं का माझ्या याच्यात आपल्या प्रिंटमध्ये? हां, घेऊनी घेई उचलूनी पुशे तान भूक, आणि पुशी माझी मुख पितांबरे. ठीक ना. बैसून या माझी धरी हानवटी, ओवाळूनी दिठी करुणी सांडी, तुका म्हणे बापा अहो विश्वंभरा, आता कृपा करा ऐशी काय. हे शेवटचं चरण अगोदर घ्या. जी 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 हा बरोबर, दोन्ही बरोबर. अगोदर पुशी नंतर पुशी असे दोन शब्द आहेत. आता या अभंगाचा भाव कळण्याकरता घे उचलून पुशे तिथे जी जी तुकोबराय या अभंगाचा आशय कळण्याकरता शेवटचे चरण आपण आधी बघा. तुका म्हणे अहो विश्वंभरा बापा, विश्वम विभरती ती विश्वंभरा, पितामहशी जगत तू म्हणतो, मग सगळ्याचा बाप तू माझाही बापच आहेस ना. मग आता आईशी काही कृपा करा. आता अशा जातीची अशा प्रकारची काही विशेष कृपा करा. का कृपा अपेक्षित आहे त्याचं उत्तर पहिल्या चरणात, आणि कृपेचं स्वरूप काय ते पुढील चरणामध्ये. भागलो मी आता आपुल्या स्वभावे, कृपा करुणी देवी आश्वासीचे. म्हणजे देवा तू जी मला बहिर्मुख इंद्रिय दिले ना, त्यांच्या पाठीमागे धावून धावून आणि आपल्या स्वभावाने या बहिर्मुख स्वभावाने
मी भागलेलो आहे, कारण संसाराच्या तापे तापलो मी देवा. माझा सीनभाग झाला आणि मग काय, मी आता आगतिक झालो. कृपा करुणी देवी आश्वासिजे, माझ्यावर तुम्ही कृपा करा आणि मला आश्वासित करा. मग देवाने विचारलो काय कृपा करायची ते पुढे सांगतो, पण पहिले आश्वासन दे, म्हणजे मला तू शांत कर पहिले. का तो कोबराय चिंता करू नका, मी तुम्हाला तुमच्यावर कृपा करतो. देव म्हटले बरं ठीक, तसं तर तसं. कशी कृपा पाहिजे? मग माझ्यावर चारही कृपा करा, हस्तकृपा, नेत्रकृपा, आलिंगन कृपा आणि शब्दकृपा. चारही चरणामध्ये पुढच्या 4 कृपा आपल्याला पाहायला भेटतात. देऊनी आलिंगन प्रीतीच्या पडीभरे, अंगेही दातारे निववावी. प्रीतीच्या पडीभरे आलिंगन देऊने. प्रीतीचा पडीभर म्हणजे अत्यंत प्रेमाच्या उत्कर्षाने, पडीभर शब्दाचा अर्थ, मला तुम्ही काय करा, आलिंगन द्या. आलिंगनी संताची म्हणतो ना आपण, किंवा आलिंगन घडे, अशा पद्धतीचं आलिंगन मला द्या. आणि दातारे काय आहे, जो आसून देत नाही त्याला कृपण म्हणतात. आहे ते नश्वर देतो त्याला दाता म्हणतात, आणि अविनाशी देतो त्याला दातर म्हणतात. निवृत्ती दादाला अविनाशी दिलं म्हणून शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार असा दातार शब्द ठेवला. आणि इथेही पांडुरंग आपल्याला अविनाशी पदाची अपेक्षा त्याच्याकडं नाही म्हणून त्याला दातार असं म्हणतात. दातारे पांडुरंगे काय करावी, ही अंगे निभवावी. माझी असणार ही गात्र आहे ना, तू कृपा करून काय कर, शांत कर. मग आता हे आलिंगन आलं ना, तर ते आलिंगन इथं आलिंगन कृपा आली. अमृताची दृष्टी घालवणी वरी घ्या देवा मजवरी, अमृताची दृष्टी घालून, म्हणजे ज्ञानामृताच्या दृष्टीचं म्हणजे कृपा कटाक्षे न्याहाळले, अशी दिव्य ज्ञानामृताची दृष्टी मला देऊन, घालून शब्दाचा अर्थ. आणि काय कर, माझा हा जीव शीतळ करी. माझा असणारा हा जीव शीतल म्हणजे त्रिविध तापाने जे माझा अंतकरण होरपळलेला आहे त्याला तू मात्र देवा काय कर, शांत कर. इथे नेत्रकृपा दिसते. आणि उचलून घेई पुसे तानभूक, मला तू उचलून घे. जेव्हा तू माझ्याजवळ येशील किंवा मी तुझ्या जवळ येईल तर प्रेमाने मला तू काय कर देवा, उचलून घे. आणि उचलून घेतल्याच्या नंतर तानभूक पुसी, म्हणजे तू विचारतो कोबऱ्या तुम्ही जेवलात का, तुम्ही पाणी पिलात का, तुमचं व्यवस्थित तर चालना. एवढं जरी विचारलं ना तर वैकुंठ मुक्ती याच्या पुढे कमीच आहे असं वाटतं, कारण तोच आनंद तू कोबऱ्याला देवाकडनं अपेक्षित आहे, बाकी दुसरं काहीही नको. आणि माझे मुख पितांबरे पुशी, आणि काय आहे, वेळ भेटल्याच्या नंतर पिवळा तुझा पितांबर आहे तो शोभेचा फक्त ठेवू नको, मला अंकावर घेऊन माझ्या निडाळवर आलेला जो संसाराचा भोगाने शीन झालेला आहे तो घाम माझा पुस. आता घामाचा वास येईल, मग 16,108 कशाला ठेवला आहे, त्यांना सांगून धुवायला, पण तू माझा घाम मात्र पुस असं देवाला तुकोबऱ्या म्हणतात. बैसुनिया माझी हनवटी धरी, आणि मी तुझ्याजवळ आलो किंवा तू माझ्याजवळ आला तर हनवटी म्हणजे या मुखाचा खालचा जबड्याचा भाग ज्याच्यावर आपलं प्रेम असतं ना, त्या लेकराची आई काय करते अशी हनवटी धरते, तशी माझी तू हनवटी धर, कारण तू सुद्धा आज माझी आईच आहेस पांडुरंगे, माझी हनवटी धर. आणि हनवटी धरून दिठी करुणी वाळुनी सांडी, म्हणजे मला एक प्रकारची पुन्हा दृष्टी लाव. माऊली म्हणतात त्या बाळा काही जाणे, बाळका लेववी जे लेणे त्या शृंगारा बाळ काय जाणे, तो 16 भोगणे माऊली दिठी. मग आई काय करते, त्याला दृष्ट लागते, त्याला पुन्हा नजर आपलीच लागू नये म्हणून काय करते, काय काळा टिपका लावते किंवा काहीतरी निंबोलून त्याच्यावरून उतरून टाकते. असंही तू कर. म्हणजे आता हे अनुक्रमी म्हणजे इथे वरच्या चरणामध्ये शब्दकृपा आणि इथे मात्र एक प्रकारचा हस्तकृपा माझ्यावरती देवा तू कर. अशा पद्धतीची कृपेची अपेक्षा तुकोबराय भगवान परमात्म्याकडनं करतात. पुढचा अभंग हा पंढरीपर प्रकरणातील असून या अभंगामध्ये रूपक अलंकार केल्याने रूपक अलंकारामध्ये सुद्धा उपमान आणि उपमेय याचा अभेद असल्याच्या नंतर उपमा अलंकार होतो. तो उपमा अलंकाराने तुकोबराय या ठिकाणी बोलत आहेत. म्हणजे माऊलीची एक ओवी आहे प्रसिद्ध, पातळीची निधान दाविल केलं अंजन परिती होवावे लोचन पायाळाचे. मग तशा पद्धतीने इथे तोच रूपक केलेला आहे. मग इथे भूमी कोणती तर जंबू या द्वीपा माझी, जंबूद्वीप हीच भूमी आहे. नंतर मग ती खान कोणती तर भीमा तरी एक वसविले नगर, पंढरपूर नगरी एक खान आहे. मग त्या खाणीत लागलेलं धन कोणतं तर पांडुरंग महाधन आहे ना, पांडुरंग परमात्मा हेच धन आहे. त्या धनामध्ये असणारं बरं ते धन बाहेर काढण्याकरता पायळू लागतो. मग पुंडलिक महाराज हे पायळू आहे आणि तुमची आमची दयारूपी अंजन घालून ते धन बाहेर काढलेले अशा पद्धतीचं रूपकाने बोलतात. न सरे लुटिता मागे बहुता जनी, जुनाट हे खाणे उघडली सिद्ध महामुनी साधक संपन्न, तिही जतन केले होते पायाळाच्या गुणे पडिले ठाऊके, जगा पुंडलिके दाखविले तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा, आलया कपाळा थोडे बहु. मागे बहुता जनी लुटिता, मागे पुष्कळ जणांनी पुष्कळ प्रकाराने हे धन लुटलं, पण न सरे ते सरणारं नाही संपणारं नाही. म्हणजे का, हे जुनाट खाणी उघडली, जुनाट जुगादीचे नाणे म्हणतो आपण, म्हणजे शाश्वत धनाने युक्त असणारी ही जुनाट खाणी पंढरपूर नगरीमध्ये उघडकीस आलेली आहे. पण ती उघड येण्या अगोदर सर्वसामान्य जीवापासून तिला कोणी रक्षण तिचं केलं, कारण रक्षण करावं लागतं ना धनाचं. तर ते म्हणतात सिद्ध महामुनी साधक संपन्न. तिथं सिद्ध महामुनी साधक संपन्न 3 घेता येतात, 4 घेता येतात किंवा 2 घेता येतात. आपण 3 घेऊन संगती लावू. सिद्ध म्हणताना सिद्ध कोण
तर ज्ञानामृतीनं तृप्तस्य कृतकृत्यशी योगिनानैव अस्ति किंचित कर्तव्य अस्ति चेत नस तत्वविद असे जे आहेत ना ते सिद्ध आहे, म्हणजे विधी निषेधाच्या अतीत झालेला. आणि महामुनी विठ्ठल विस्तारल्या जनी शब्दही पातळे भरून विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी किंवा तयाचे चोखटे मानसी मी होणे असे क्षेत्र संन्यासी, म्हणजे जो परमात्मा त्यांच्या मनामध्ये येऊन राहतो आणि किंवा मननशीलत्वात मुनी ती उच्चते, त्या परमात्माचे जे मनन करतात असे असणारे मुनी. आणि संपन्न साधक म्हणजे विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षत्व अशा साधन चतुष्टाने संपन्न असणारे साधक, तीही या तिघांनी किंवा त्यांनी असं दोन्ही अर्थ होईल, हे जतन केली. म्हणजे या खाणीचं त्यांनी शाश्वत खाणीचं पूर्वी जतन केलं होतं. तुम्हाला कसं काय कळालं तुकोबर आहे? म्हटले पायाळाच्या पायगुणाने ही खाण आमच्या उघडकीस आली. पण मग तो पायाळू कोण? म्हणजे पुंडलिके जगा ठाऊके पडिले नव्हे दाखविले. त्या पायाळू असणाऱ्या पुंडलिकामुळे जगाला ही खान पांडुरंग परमात्मा निधान हे कळालं सुद्धा आणि त्यांना भोगायलाही भेटलं. काय एक 3 वचनं प्रसिद्ध आहे. हरिवैकुंठाहुनी आला पुंडलिका लागुनी, किंवा पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणी झाला येता, किंवा हरिवैकुंठाहुनी बोललोत ना, द्वारकेचे केने आले या चिठाया पुढे भक्तराया चोजवित, अशा पद्धतीने. आणि नेनो ब्रह्ममार्ग चुकले तिथेसुद्धा भक्त पुंडलिक रायाचाच उल्लेख केलेला आहे, म्हणून त्यांनी जगाला दाखवलेली आहे. तो का म्हणे ते होतो मी दुबळा. मग तुम्हाला कसं काय कळालं? म्हटले ज्या वेळेला त्यांनी ती खाणं उघडकीस आणली ना, ते दुर्बळ एक असमर्थ असणारा मी त्या ठिकाणी उपस्थित होतो त्यावेळेला. कारण तुका म्हणे तधी होतो आम्ही, मग त्यावेळेला मी होतो. आणि मग या कपाळात थोडे भाऊ आले, मग त्या नशिबाला माझ्या अदृष्टाला सुद्धा त्यातलं थोडंफार आलं, आणि मग शिवितो आरस वाटितो अनेका म्हणून मी तुम्हाला सुद्धा दिलं, असं तुकोबाराय बोलतात. पुढचा जो अभंग आहे ते भगवत तत्वाची अनुभूती घेण्याकरता वेशांतर, भाषांतर, देशांतर हे उपयोगाचं नाही, वृत्त्यांतर पाहिजे. नाहीतर मग या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्या वृत्तीचा पालट नाही झाला तर मात्र तो सगळा शीनच आहे, अशा पद्धतीचं बोलणं तुकोबाराय करतात. म्हणजे एक प्रकारचा आपल्याला उपदेश करतात. भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा तेथे अनुभवाचा काय पंथ वाढवणे जटा फिरे दाई दिशा, तरी जंबू वेशा सहज स्थिती करून या भूमी करी मध्यवास, तरी उंदिरास काय वाणी तुका म्हणे आयशे कासया करावे देहासी दंडावे वावगेची. आता काय बऱ्याच भ्रामक कल्पना आपल्या अंतकरणात असतात. जोपर्यंत सद्गुरू चरणापाशी बसून उपक्रम उपसंहारापूर्वक आपण शास्त्राचं अध्ययन करत नाही आणि साध्य साधन आणि साधक या त्रिपुटीचं यथार्थ ज्ञान आपल्याला होत नाही, तोपर्यंत वेगवेगळ्या काहीतरी कल्पना असतात आणि आपण आपल्या मनानेच कल्पना करून साधनेमध्ये प्रवृत्त होतो, तर मग आपली फसगत होते. म्हणून तुकोबाराय अशा साधकाची फसगत होऊ नये त्याकरता म्हणतात, तुम्हाला असं वाटेल का भगवं वस्त्र परिधान केलं म्हणजे परमात्म्याची प्राप्ती होईल? म्हटले हो. म्हटले नाही. मग तरी जर तुम्हाला असं वाटत असेल तरी श्वान त्याचा वेश सहज भगवे. श्वान जे आहे तर ते आपल्याला तरी वस्त्र परिधान करावे लागते, काढावे लागते, घालावे लागते. त्यात 24 तास रंगच भगवा आहे ना, 24 तास 12 महिने. मग त्याला तर सहजच भगवंताची प्राप्ती व्हायला पाहिजे, पण होत नाही. म्हणजे तेथे अनुभवाचा पंथ आहे काय? म्हणजे याचा अर्थ भगवे वस्त्र धारण केलेले संन्याशाची तुकोबाराने इथे निंदा केली असं नाही, तर जो वरकरणी भगव्या वस्त्रामात्रानेच आपल्याला भगवत तत्वाची प्राप्ती होईल अशी भ्रामक धारणा ज्याच्या अंतकरणात आहे त्याला इथे बोलतात अर्थवादाचं तुकोबारायचे बोलणं आहे. इतराला कमी लेखण्याचा भाव या ठिकाणी नाही. त्याला काय अनुभवाचा पंथ आहे का? उत्तर आहे नाही. किंवा एखाद्याचा भाव असतो का प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाने जटा, मग आम्ही जटा वाढू, त्याच्यामध्ये चिकबीक टाकून ते अशा जटा करू आणि दाही दिशेला भटकंती करू, भाण्या असं फिरत राहणं, तर त्याने भगवंताची प्राप्ती होत नाही. हे सांगताना महाराज म्हणतात जटा वाढवणी दाही दिशा फिरे. जटा वाढून तू 10 दिशेला जर फिरला आणि मग मला भगवंताची प्राप्ती होईल असं जर म्हटलं तर महाराज म्हणतात तरी जंबू इथे सहज दोन्हीकडे लावायचा. सहज वेश सहज स्थिती. जंबू म्हणजे कोला, त्याचा तर सहजच वेश तो जटायुक्त आहे आणि सहजच ते भटकंतीच करत राहतो. मग त्याला तर पहिली भगवत तत्वाची अनुभूती आली पाहिजे, पण येत तर नाही. बरं, एखादा त्याच्या पुढे आता हे ग्रामांतर म्हणजे अन्यस्थानी भूमी करून या करी मध्यवास, तरी उंदिरास काय वाणे. एखादा म्हणेल आम्ही भूमी करू, भुयार करू आणि त्या भुयारामध्ये जाऊन आम्ही राहू, म्हणजे काय होईल? आम्हाला भगवत तत्वाची प्राप्ती होईल. तुकोबाराय म्हणतात मग असं जर तुम्ही म्हणाल तर पहिली प्राप्ती उंदिराला झाली पाहिजे. म्हटले का? कारण भूमी कोरायची त्याच्यामध्ये जाऊन वास करायचा म्हणलं तर उंदिराचं काय वाणी. उंदीर तर सगळे कुठे आपले भक्ष्य पकडण्यापुरते तेवढे येतात, नंतर ते बिळातच राहतात. म्हणजे त्यांना पहिली भगवत तत्वाची प्राप्ती झाली पाहिजे याचा अर्थ होत नाही. म्हणजे या भ्रामक कल्पना सगळ्या बाजूला सारा, असं तुकोबाराय बोलतात. मग काय करा? ठाईची भूषणे करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. मग तुका म्हणे आयसे कासया करावे. कशा करता बरं असं करावं? म्हणजे वेश बदलणं, जटा वाढून फिरणं किंवा बिळात जाऊन राहणं असं कशा करता करावं? आणि हे करण्याकरताना काय ते सोपं आहे का? देहाला क्लेश होतात. मग देहासी वावगे दंडावे. विनाकारण व्यर्थच निष्कारण का बरं दंड करावा? कारण काहीतरी फल प्राप्त होत असेल तर ती कृती करण्यात अर्थ आहे. बाबा म्हणतात ना, परमात्मा तत्वाची प्राप्ती करण्याकरता फुल कुश करायला जितका श्रम लागेल तितकाही नाही. त्यामुळे हा व्यर्थ श्रम तुम्ही करू नका.
आता पुढचा जो अभंग आहे तर तुकोबरायांनी आपल्या जीवनामध्ये धन्यतेचा काळ कोणता बघा. तुकोबराय कधी काळाला, कधी वेळेला, कधी दिवसाला धन्यता देतात. धन्य काळ संत भेटी तिथे काळाला दिली. वेळेला धन्यता देताना धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, इथे दिवसाला धन्यता दिली. कधी वेळेला धन्यता देतात, कधी काळाला धन्यता देतात. इथे तुकोबराय या अभंगामध्ये दिवसाला धन्यता देतात. धन्य दिवस आजी डोळ्याला, आणि त्या दिवसामध्ये कशी कशी धन्यता माझ्या जीवनामध्ये कोणकोणते सूक्ष्म देहामध्ये स्थूल देहामध्ये असणारे जे घटक आहेत त्यांनाही कशी प्राप्त झाली त्याचा विचार प्रतिपादन करताना बोलतात. धन्य दिवस आजी डोळ्याला झाला, आनंद देखीला धनीवरी, धन्य झाले मुख निवाली रसना, नाम नारायणा घोष करी, धन्य हे मस्तक सर्वांग शोभले, संताची पावले लागत हाती, धन्य आजी पंथी चालेली पावले, टाळिया शोभले कर दोन्ही, तुका धन्य म्हणे, बरोबर आहे ना. धन्य तुका म्हणे आम्हासी फावले, पावले विठोबाची. आजी दिवस धन्य. तुकोबरा म्हणतात आजचा दिवस खरंच धन्य आहे बरं का. का हो तुकोबरा आहे, कारण काय. तुकोबरा म्हणतात डोळ्या धनीवरी देखिला, आणि पुन्हा धनीवरी आनंद लाधला. म्हणजे डोळ्याला अगदी धनी फिटेपर्यंत, म्हणजे डोळे निवतीला कान मनात येतं समाधान, अगदी तृप्त होईपर्यंत त्या परमात्म्याला सांगितलं आता दृष्टीपुढे आयसाची तूर आहे. त्याने विनंतीला मान दिला आणि तृप्त होईपर्यंत त्याचं मुखकमलाचं मी अवग्रहण केलं, त्याचं पान केलं, आणि त्याच्यामुळे काय झालं, धनीवरी आनंद लादला. त्या श्रीहरीच्या सगुण स्वरूपाचा आनंदही तृप्त होईपर्यंत मला प्राप्त झाला. बरं, मग आता काय, मग आता मुखाची धन्यता सांगतात. नारायण नाम घोष करी, माझी वाणी नारायणाचा नामाची गर्जना करू लागली. काय वेळोवेळा पारायण नारायण हे करी, ती गर्जना करू लागली, आणि त्यामुळे मुख धन्य झाले. माझं मुखकमल सुद्धा त्यामुळे धन्य झालं आहे. सुंदर कमल मुख तुझे हरिभजन को दियो, आणि ते हरिभजन माझ्या मुखाने केलं म्हणून माझं मुख आज धन्य झालेलं आहे. आणि त्याचा परिणाम काय, तर रसना निवाली, कारण रसवैसा रसरूप परमात्मा आहे, आणि त्या रसरूप परमात्म्याचं रसपान या वाणीने केलं, आणि ते पथ्य सांभाळून केलं. ब्रह्मरस घेई काढा त्याने पिढा वारेल, पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे न शेवी, म्हणून ते पथ्य सांभाळून त्या वाणीने परमात्म्याचं नामचिंतन केल्यामुळे रसनासुद्धा आता निवृत्त झाली. अर्थात रसना येरा रसा विटे घेता गोटे आधी घे, कारण अनेक रसिमरण गाठी येणे तुटी संसारे, आणि मग हे रस घेतल्यामुळे ती आता निवारली, शांतती झाली. आणि धन्य आता मस्तकाची धन्यता सांगतात. महाराज म्हणतात हे मस्तक माझं धन्य झालं. का बरं, संतांची पावले लागताती, संतांच्या चरणाची रजकण माझ्या मस्तकाला लागली, कारण मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा, आणि त्यामुळे संत चरणरज मस्तकाला लागले, माझं मस्तक धन्य झालं. आणि सर्वांग शोभले, डौरेली काया कृपेच्या वर्षी, त्यांनी कृपा केली ना, माझं सर्वांग आता सुशोभित झालेलं आहे. कारण जे उत्तम अंग आहे ते संताचरणाच्या ठिकाणी नतमस्तक झालं का सर्वांगाला शोभा ही सहजच प्राप्त होते. आणि मग आता पुढच्या वचनामध्ये आपल्या पाद आणि हस्त इंद्रियाला कशी धन्यता प्राप्त झाली, तर ते म्हणतात महाराज, पंथे चालती पावले आजी धन्य, योग्य पंथाने माझी पावली चालायला लागली. मार्ग आहे नीट पंढरीचा, करो तपादी साधने, कोणी साधत गोरांजने, आम्ही नवजो तया वाटा, नाचू पंढरी चोहटा, म्हणून माझी पावली देखील धन्य झाली. आणि दोन्ही कर टाळिया शोभले, ज्या ठिकाणी टाळी वाजायला पाहिजे ते हात लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला. ते योग्य भजनात माझे हात टाळी वाजायला लागल्यामुळे माझे हातसुद्धा हे शोभलेले आहेत. आणि तुकोबराय म्हणतात विठोबाचे पावले पावलो. काय आहे ही वरच्या सगळ्या 6 प्रकारची धन्यता आमच्या जीवनामध्ये प्राप्त होण्याचं कारण विठोबाचे जे चरण आहे त्यापाशी आम्ही जाऊन पोचलो, आणि त्यामुळे आम्हासी फावले, म्हणजे वरची 6 प्रकारची धन्यता आम्हाला फावली प्राप्त झाली, आणि म्हणून आम्ही धन्य, म्हणून आम्ही आज धन्य झालेलो आहोत, असं तुकोबराय बोलतात. पुढचा अभंग हा निष्काम कर्मयोग. बाबा कायम वाक्य बोलत असतात. आपल्या वारकरी संप्रदायाची सुरुवात निष्काम कर्मयोगापासून आहे, आणि परिसमाप्ती मात्र नैष्कर्म्य दशेमध्ये आहे. पण निष्काम कर्मयोगापासून सुरुवात आणि नैष्कर्म्य दशेमध्ये परिसमाप्ती होण्याकरता स्वयंबुद्धीच्या बाही मग नाही. मग बै सता संताची संगती, सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्वे निश्चलतत्व, निश्चलतत्वे जीवनमुक्तम, हे जे 4 वचनं आहेत तेच 4 वचनं या 4ही चरणाच्या अभंगामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. महाराज म्हणतात बरवी हे वेळ सापडली संधी, साय झाली बुद्धी संचितासी, येणे पण ते माझी चालली पावले, दर्शन झाले पायापासी, त्रासिले दारिद्र्य दोषा झाला खंड, त्याची काळे पिंड पुनित झाला, तुका म्हणे झाला अवघा व्यापार, आली येरझार फळासी. हे वेळ धन्य, ही वेळ फारच बरवी आहे. बरवी हे वेळ सापडली संधी, ही वेळ खूपच चांगली आहे. का बरं, महाराज म्हणतात संधी सापडली. संधी म्हणजे अवसर, अवकाश आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला, आणि त्याचा सदुपयोग आम्ही केला. कशाहून म्हणाल, म्हणजे संचितासी बुद्धी साह्य झाली. आमचं जे प्राक्तन आहे, आपण म्हणतो ना पुण्य फळले बहुता दिवसा, त्या संचिताला आमची बुद्धी साह्य झाली. काय आहे संचिताला बुद्धी साह्य होणं, साह्य न होणं म्हणजे काय, तर बुद्धीने
भेदाची वाट स्वीकारणं म्हणजे बुद्धी संचिताला सहाय्य न होणं, कारण तुझे जो घडे अशी स्थिती आहे. आणि मग संचिताला बुद्धी सहाय्य होणं म्हणजे अद्वैत कुसरी विराळा जाणे किंवा समाधी आरीचे समसुखी न साधेलं जाण द्वैत बुद्धी, मग बुद्धी निश्चय आत्मज्ञान. अशा पद्धतीने बुद्धीने अधिष्ठानाला विषय करायला ती प्रवृत्त झाली, म्हणून आमची संचिताला बुद्धी सहाय्य झाली. आणि अर्थात कार्याची, कारणाची आणि अधिष्ठानाची असे 3 दृष्टी बाबा विचार सगळ्याच्या पाठात सांगतात. कार्याची नजर म्हणजे जगताला सत्य पाहणं, कारणाची नजर म्हणजे जगत कारण मायेला पाहणं, आणि अधिष्ठानाला आत्मत्वाने पाहणं. मग खरं बुद्धी त्यावेळेला म्हणायचं आपली बुद्धी सहाय्य झाली. अर्थात मत्थ प्रतपणान्यत किंचित असती धनंजय मयी सर्व विदम प्रोतम सूत्रिमणी गणायव, अशी स्थिती आम्हाला प्राप्त झाली, म्हणून आमची बुद्धी आज धन्य आहे. धन्य ही आमच्या जीवनात वेळ आलेली आहे. पण मग ते धन्यता कशी लाभली त्याचं स्पष्टीकरण महाराज पुढे करतात. येणे पंथे माझी पाऊले चालली. येणे पंथे म्हणजे वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, किंवा मार्ग दावून गेले आदि दयानिधी संतते ते नेची पंथे. या पंथाने, अद्वैत पंथाने माझी पाऊले चालू लागली. म्हणजे माझी पाऊली त्या आत्मावारे द्रष्टव्या, मग श्रोतव्या, म्हणतव्या, निधी ध्यासितव्या, या पंथाने माझी पाऊली चालायला लागली. आणि त्याचा परिणाम असा झाला का संतापायी दर्शन झाले. संतांच्या चरणाचं, पाय शब्दाचा अर्थ स्वरूप घ्या, कारण सगळा अर्थ आपण तसा लावत आलो. संत स्वरूपात, कारण ब्रह्ममूर्ती संत आहे ना, करुण उपाधी लागली म्हणून काय, पण औपदिक भेद वास्तव ब्रह्माच्या अभेदाशी लाभाने करत नाही, म्हणून त्या संतांच्या स्वरूपाचा आम्हाला दर्शन झालं. दृश्य ज्ञानम, त्यांचा साक्षात्कार झाला, म्हणजे विषयगत प्रत्यक्ष नसून ज्ञानगत प्रत्यक्ष आम्हाला त्याचं झालं. आणि त्याचा परिणाम काय, तर दोषा दारिद्र्य त्रासिले खंड झाला. आतापर्यंत दोष म्हणजे पाप आणि दारिद्र्य म्हणजे त्रिविध ताप. त्याचा म्हणजे दोष शब्दाचा अर्थ आहे कारणाध्यास आणि दारिद्र्य शब्दाचा अर्थ आहे कार्याध्यास. जो साक्षात दुःखाला कारण आहे तो कार्याध्यास आणि परंपरेने दुःखाला कारण आहे तो कार्याध्यास. असे दोन्ही अध्यासामुळे आम्ही त्रासलो होतो, गांजलो होतो, भयंकर आम्ही थकलो होतो. तर त्याचा खंड झाला संतांच्या उपदेशामुळे. ब्रह्मास्मित्याकार बोधाला आरूढ झालो म्हणून त्याचा आता खंड झाला, म्हणजे अज्ञानाचा नाश झाला आणि अज्ञानकार्याचा बाध झाला. आणि आता जीवनमुक्तीचं उत्तर आधी होता संत संघ. मग काय केलं त्याचा परिणाम पुढे सांगतात. त्याची काळे पिंड पुनीत झाला, त्याच आमचा पिंड पुनीत झाला. आता वेदांत दृष्टीने आपण लावत आलो म्हणून आद्यस्थ असणारा देह अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणी तो अधिष्ठान रूप केला आणि अधिष्ठान पवित्र आहे म्हणून आमचा देह पावन झाला. किंवा ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीचं विलक्षण सुख या अर्थाने जर पाहिलं तर पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, आम्ही ती कृती केली म्हणून आमचा देह त्या क्षणामध्ये पावन झाला. तुका म्हणे अवघा व्यापार झाला. तुकोबराय म्हणतात आता अवघा व्यापार झाला. अवघा व्यापार सुद्धा म्हणजे आभासाच्या 7 अवस्था आहे, अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान, इथपर्यंत हा व्यापार आमचा करून झाला. किंवा 7 अवस्था योग वासिष्ठातल्या बाबा सांगतात सुविच्छा सुविचारणा तनु मानसा सत्वापत्ती, इथपर्यंतचा व्यापार पूर्ण झाला. आणि मग पुढच्या ज्या 2 अवस्था तिकडे निकडल्या 3 त्या फलश्रुती आहे. मग त्या येरझारे फळाशी आली, हे येरझारे फळाशी आली. आणि मग आमची येरझार फळाशी आली कारण शोकनाश आणि आनंदबाप्ती झाली म्हणून त्यांची सरली येरझार. किंवा इकडे त्या सत्वापत्तीच्या पुढच्या 3 असंशक्ती, पदार्थ भावनी आणि तुर्यगा, त्याच्यामध्ये ब्रह्मविद, ब्रह्मविदवर, ब्रह्मविद वरियान, ब्रह्मविद वरिष्ठ म्हणतो ना, सत्वापत्तीमध्ये ब्रह्मविद. आणि मग पुढच्या तोही लाभ आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. म्हणून आमचं हे जे काही आम्ही अट्टहास केला होता, याजसाठी केला होता अट्टहास, तो आमचा सफल झाला असं तुकोबराय या अभंगामध्ये बोलतात. पुढचा जो अभंग आहे ना, तर जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला सारग्राही दृष्टीचा उपदेश केलेला आहे. आपण जर प्रत्येक व्यक्तीकडे पाहायला लागलो तर शरीर त्रिगुणात्मक आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही दोष आपल्याला दिसणार. जिथे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि ऋषीमध्ये दोष दिसतो तिथं सामान्य जीवामध्ये दोष नसणार असं कसं होईल. म्हणून आपण गुणग्राही वृत्तीनं राहिलो तरच आपल्या जीवनात काहीतरी लाभ होईल. आपण दोषच पाहत राहिलो तर मग दृष्टीरेव सृष्टी असंच म्हणावं लागेल असं तुकोबराय बोलताना दिसतात. कारण दत्तात्रय भगवान बोलतात जो जो जयाचा घेत लागून तो तुम्ही गुरु केला जाण, गुरु शाले अपारपण जग संपूर्ण गुरु दिशे. असाच उपदेश तुकोबराय उपदेश तो भलते हाती धाला चित्ती तो धरावा. मग अशा धाला चित्ती धरावा तो 4 दृष्टांताद्वारा महाराज बोलतात. महाराज म्हणतात आपणा लागे कामवाण्या घरी गुळ, त्याचे अतिकुळ काय की जे उकिरड्यावरी वाढली तुळसी, टाकावी ते कैसी ठाया गुणे, गायीचा जो भक्ष अमंगळ खाय तिचे दूध काय शेवू नये, तुका म्हणे काय सालपटाशी काज, फणसातील बीज काढून घ्यावे. आता महाराज म्हणतात आपणा गुळ लागे, म्हणजे गुळ लागे, गुळ काम लागे, काम शब्द दोन्हीकडे घ्या. आपल्याला गुळाचं काम आहे, लापशी बिपशी करायची काहीतरी, त्याकरता आपल्याला गुळ पाहिजे, गुळाचं आपल्याला काम आहे. आणि तो गुळ कुठे म्हणले वाण्या घरी. मग वाण्या घरी आम्ही जाणार नाही म्हणले का, म्हणले तो हीन यातीचा आहे आणि नीच कुळाचा आहे. तुकोबराय म्हणायला लागले त्याची हीन याती आणि नीच कुळाचं काय काच. आपल्याला गुळाचं काम आहे, तो जाऊन घेऊन यावा आणि आपला आनंद घ्यावा.
ते बाकीचे चांभार चौकशा कशाला कराव्या असं तुकोबराय बोलतात. आणि उकिरड्यावरी वाढली तुळशी टाकावी ते कैसी ठाया गुणे. तुळशी पवित्र आहे पण अपवित्र उकिरड्यावरती वाढलेली आहे, तर काय करावं म्हणजे मग ठाया गुणे म्हणजे ते जाग्याच्या अपवित्रपणामुळे ती पवित्र तुळशी टाकावी का, टाकू नये. कारण आपण वारीत चाललेलो आहे, आपल्याला माऊली पुढे निघालेले, पटकन आता पूजा करायची, पांडुरंगाला तुळस व्हायची आणि ती तिथे दिसली पण उकिरडा आहे, पटकन घ्यावी, पांडुरंगाला व्हावी ना आपली वाटचाल करावी असं तुकोबराय म्हणतात. तो विचार करत बसू नये. आणखी म्हणतात गायीचा भक्ष्य अमंगळ खाय. गायीचा जो भक्ष्य आहे ना, गाय काय करते, अमंगळ खाते. आता काय त्याच्या पाठीमागे शापवश आहे, तिची बिचारीची ती शापवशीभूतता आहे. दोन गोष्टी मी या संबंधी चिंतनात भेटल्यात. त्यातलं पहिलं असं आहे की शिवलीला अमृत आपण जर पाहिलं तर त्यामध्ये ही जी गोमाता आहे ना, ब्रह्मदेव आणि विष्णू अहमपूर्वम लीला केली परमात्म्याने का म्हणा काहीतरी, तर ते भगवान शंकराकडे गेले आणि आमचा निर्णय तुम्ही द्या कोण श्रेष्ठ. भगवान शंकराने म्हटले एकाने माझा चरणाचा आणि एकाने माझ्या मस्तकाचा शेवट लावून जो अगोदर येईल तो श्रेष्ठ पाहून येईल. विष्णू खाली गेले पण सप्तपाताळापर्यंत शेवट लागला नाही, त्यांनी प्रामाणिकपणाने कबुली दिली मी काही शेवट लावू शकलो नाही. पण ब्रह्मदेव वर गेलेत, शेवट लागला नाही पण ब्रह्मदेव 4 डोक्यामुळे त्याने आपलं डोकं चालवलं. ते म्हणायला लागलेत आपण एक काम करू, साक्ष घेऊ म्हणजे आपलं कबूल करेल. आणि मग ते तिघाला घेऊन आलेत. ते गायत्री मातेला म्हटले, पण गायत्री माता म्हटली मी जरी तुझी माता पण हे अभद्र कृत्य मी करणार नाही, म्हणून गायत्री पूज्य राहिली. पण केतकी तिच्या अंगावर काट्याचा शाप भेटला, त्याचमुळे खोटी साक्ष दिली. आणि गोमाता तिने 2 कार्य केले तुम्ही बोललेत ना, म्हणजे ती पुढून तोंडाने हो म्हटली यांनी शेवट पाहिला आणि मागून शेपटीने नाही म्हटली, म्हणजे मग पुढून तू अभक्ष भक्षण करशील, मागून मात्र पवित्र राहशील असा त्याला शाप भेटला आहे. आणि दुसरी एक आमच्या मित्रांनी सांगितली आकाश महाराजांनी, तर ती याच्यामध्ये रामायणामधली कथा. रामायणामध्ये जानकी सीतामातांना रामरायाच्या गैरहजेरीमध्ये एकदा पूजा केली, पण ती पूजा झाली असं रामरायाला कळण्याकरता साक्ष म्हणून तिघाला ठेवलं, एक त्या पिंपळाला, सरस्वती मातेला आणि गोमातेला. तर पिंपळाला साक्षी ठेवल्याच्या नंतर मात्र त्या पिंपळांना साक्षी दिली नाही, म्हणून कागाची विष्टी जन्म पिंपळाशी असा त्याला शाप प्राप्त, विष्टीतून तुझा जन्म होईल. सरस्वती मातेने साक्षी दिली नाही म्हणली तू कोरडी होशील, आणि गोमातेने खोटी साक्षी दिली म्हणून तिला अशा पद्धतीत शाप प्राप्त झाले. अशा 2 कथा त्याबद्दल ऐकलेल्या आहे. म्हणून शापाला वशीभूत होऊन पक्ष म्हणजे तिचा आहार कसा आहे, गोमातेचा अमंगळ आहे, पण मग तिचा आहार अमंगळ आहे म्हणून तिचे दूध शिवू नये काय, तिच्या दुधाचं आपण गव्याला मुकावं लागेल ना आपल्याला, म्हणजे वाचून मुखा लागी वाळावी गायची सगळी, ज्ञानोबऱ्या सुद्धा आपल्याला विचारतात, म्हणून तेवढ्या करता आपण तिच्या दुधाचा त्याग करून चालणार नाही. आणखी एक दाखला देतात तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे लोकाला सांगतात की बाबा काय काज सालपटाशी, सालपटाशी काय काज म्हणजे जे आता प्रत्येक फळावर साळी असते, इथे फणस घेतलं तुकोबराने उपलक्षणाने सगळेच फळ घ्या, त्याच्यामध्ये ते सालपटे जाड्या भरड्या आवरण असतं, त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं आहे. उलट ते जर नसेल तर फळ सुरक्षित राहणार नाही, ते सडणार. म्हणून ते सालपट आपल्याला खाण्याच्या वेळेला आपण बाजूला सारावं आणि फणसातील बीज काढून घ्यावे, त्यातला गर मात्र आपण तेवढा स्वीकारावा असं तुकोबराय बोलतात. अर्थात सारग्राही वृत्तीने आपण या जगात जर राहिलो तर आपल्या जीवनात काहीतरी पदरी पडेल. आपण जर बाकीचंच शोधत राहिलो तर आपल्या जीवनामध्ये शेवटी पश्चातापच पदरी पडेल. अशा पद्धतीचा उपदेश तुकोबराय या अभंगामध्ये करतात. तुका म्हणे मूळ गोली काय चाड वरल्या खोली, खोडी हा म्हणजे वरच्या खोडीत काय चाड आहे, ती गाय जर लाथा जरी झाडत असेल पण दूध देते ना, तर बाळा घालून ते दूध काढून घ्यावं आणि आपण आनंदाने ते स्वीकारावं असं बोलतात. वरी काटे फणस फळा, वरी काटे फणस फळा, फणस फळाच्या वर काटे आहेत पण मग ते काटे बाजूला सारावे. माझी अंतरी जिव्हाळा, आणि माझी अंतरी जिव्हाळा, त्याच्या अंतरामध्ये जिव्हाळा आहे, ते किती गोड आहे ना, तो गोड रस आपण ग्रहण करावा, म्हणजे सारग्राही वृत्तीने आपण जगामध्ये असावं असं तुकोबराय बोलतात. तुका म्हणे न करी हे का, गुण घेऊन अवगुण टाका. वा 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 वा, गुण घेऊन अवगुण टाका, हे तुम्ही करू नका असं तुकोबराय बोलतात. वा पांडुरंग महाराज धन्यवाद बरं का. तक्ष कश्य विषम दंते बक्षी, काय आपला एक श्लोक आहे, इथे सुभाषित आहे, रागू नका बरं का, तुम्हाला नाही बोलू तर कोणाला बोलू. तक्ष कश्य विषम दंते बक्षीयायाम मक्षिकायाम मस्तके वृक्षिकश्य विषम पृच्छे आणि सर्वांगे दुर्जनस्य तत्, असं एक सुभाषित आहे. म्हणजे कुणाच्या कुठे विष आहे, तर त्या बचनागवत दुर्जनाच्या सर्वांगात विष असतं, म्हणून काही झालं तर दुर्जनाचा संग टाळण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करावा असं तुकोबराय या अभंगामध्ये सदृष्टांत बोलतात. महाराज म्हणतात आणि आणखी एक महत्त्वाचं सांगतात, जो जातीने जन्माला मांग असेल तो आमच्या दृष्टीत मांग नाही,
आणि जो जातीने आदम असेल तो आमच्या दृष्टीत आदम नाही, तर आमच्या दृष्टीत आदम आणि मांग कोण आहे तेही तुकोबरा या अभंगामध्ये बोलतात. दुर्जनाचा संग त्यागावा याकरता. जयासी नावडे वैष्णवाचा संग, जाणावा तो मांग जन्मांतरीचा, अपवित्र वाचा जातीचा अधम, आचरण धर्म नाही जया, मंजूळ वदनी बचनागाची कांडी, शेवटी विघडी जीव प्राणा, तुका म्हणे ज्याचा पिता नाही शुद्ध, तयाशी गोविंद अंतरला. जयासी वैष्णवाचा संग नावडे, ज्याला वैष्णव काय आहे बाबा, काय मग श्लोक सांगत असतात, सदा संतोपी गंतव्या यद्यपि न उपदेशन तिथे स्वैर कथा तेशाम उपदेशा भवंतिता. त्यांनी इकडल्या तिकडल्या गोष्टी जरी संसारातल्या गोष्टी जरी विचारल्या तरी त्यात आपलं कल्याण आहे, म्हणून तिथे आपण नेहमी गेलं पाहिजे. पडून राहीन तये ठाई असं म्हटलेलं आहे. पण एक असा व्यक्ती आहे का त्याला वैष्णवाचा संघ मात्र आवडत नाही. 18 दिवस चालू आहे पण तो फिरकून सुद्धा पाहत नाही. मग वैष्णवाचा संघ जयाना आवडे, महाराज म्हणतात तो जातीचा तो जन्मांतरीचा मांग जाणावा, तो मागच्या जन्माचा एक प्रकारचा तो मांग आहे आमच्या दृष्टीने, जो यातीत जन्माला आला तो आमच्या दृष्टीने मांग नाही. याचा हे थोडंसं काय आशाने तरी काय होतील, वैष्णवाच्या संगतीत येतील लोक आणि मग आपलं कल्याण करून घेतील, ही पोट तिडक तुकोबराच्या अंतकरणामध्ये असल्यामुळे असं महाराज बोलतात. आणि मग आधम कोण, महाराज म्हणतात वाचा अपवित्र, जया आचरणा धर्म नाही जातीचा अधम. वाचा अपवित्र आहे, काहींची वाणीच अशी असते ना, हे आटुविगू विंदाणू हे संन्यासीले नाही संपादिले, आणि प्रयत्नपूर्वक म्हणजे प्रयत्नपूर्वक ते दोष काय करतात संपादन करतात. त्यांनी तोंड उघडलं म्हणजे काहीतरी आग ओकणार म्हणजे ओकणार हे मात्र निश्चित आहे. असं जर असेल तर तो आधम जातीचा आहे असं तुकोबरा म्हणतात. आपल्या बोलण्यातून दुसऱ्याला किमान दुःख नाही झालं पाहिजे. ते आपण ती गोष्ट ऐकतो, म्हणा जाळा नवऱ्याची तोंड काय बरोबर काय महाराज अभंग तो चुकले बाबा, मांडवाच्या दारी आणला म्हातारा, मनी नवरी आणा रांड जाळा नवऱ्याचे तोंड, समय न कळे काय उपयोगी हे वेळे. म्हणजे याचा अर्थ काय, तिला म्हटलं लग्नात येऊ नको तू अभद्र बोलते, ती म्हणायला लागली माझं काय, मी पिंडा एवढा भात खाईल माड्यावानी पडून राहील पण मला येऊच द्या बाबा सांगत असतात. मग ती अभद्रच बोलली. मग तिथे आल्याच्या नंतर म्हटले आता तिथे आल्याच्या नंतर फक्त काही बोलू नको, तू बोलली म्हणजे काहीतरी होईल. ती म्हणायला लागली नाही बोलणार. मग मनपाला आग लागली तरी बोलू नको का, हे बाबा सांगत असतात. आणि मग त्याच्या पुढे पुन्हा नाही सांगताय ना तुम्ही बाबा आणि त्याच्यानंतर पुन्हा तिला सांगितलं, ते आलीत मग ते पांचाळ गुरुजीच्या मुखातून मी ऐकलं होतं. ते आले, आल्याच्या नंतर तिथे म्हातारी एका कोपऱ्याला बसली, नको आपल्याला कोणी पुन्हा हेळसांड करायला. पण मग ती पाहिल्याच्या नंतर ती सारखी इकडे तिकडे अशी टूळ 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 बघायची. बघितल्यानंतर म्हटले आजी ते आता तिचं ते पाहिल्याच्या नंतरच राग आला. ते 1-2 तरुणाला ते म्हणायला लागले म्हातारी जसे ना पण जचेन पण म्हटल्याच्या नंतर हे इकडे काय म्हणले आता, जचेन आजी तू म्हटलं जचेन पण, म्हणले जचेन पण म्हणजे तू म्हणतो बाबा म्हातारी जेवे ना पण, ते म्हणले जेवे ना पण माझं काय म्हणले भाऊ, पहिले नवरा जचल नवरी जचल वरमाई वरबाप जचल सगळी जचल, मी जचल तर जचल नाही तर तशीच बसल आता जचल शब्दाचा अर्थ मरण आहे हे तिला माहिती नाही. म्हणजे वाचेने अपवित्र म्हणजे एखादा अंध व्यक्ती समोरून आला आणि आपण सुरदास महाराज म्हणलो तर किती गोड वाटेल त्याला. पण तिथेच एखाद्याचं तोंडच असं फुटका असतं ना, समोर आला बरं का धृतराष्ट्र आला बरं का फुटका कंदील संपलं आहे ना. म्हणजे अशा पद्धतीची वाचा ज्याची अपवित्र आहे. आणि मग महाराज म्हणतात बाबाला बघायला लागले काही चुकलं का माझं काय जया आचरणा धर्म नाही, ज्याचा आचरण धर्माच्या अनुकूल नाही मग तो जातीचा अधम आहे. आणि बाबा एक प्रमाण सांगत असतात साधुनी बचनाग खाती तोळा तोळा आणि का ते डोळा न देखवे, परंतु ज्याचा बचनाग खाण्याचा अभ्यास नाही त्याने माधुर्याच्या ओढीने जर तो बचनाग खाल्ला तर त्याचा काय होईल. महाराज म्हणतात बचनागाची कांडी वदनी मंजूळ, खाताना ती मुखाला मंजूळ लागते मधुर लागते पण शेवटी जीव प्राणा विघडी. इथे आपण नेहमी म्हणत असतो खरं जन्ममृत्यूचं कोड विज्ञानाला नाही उलगडलं पण आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलं, स्थूल देहाचा सूक्ष्म देहाचे वियोग म्हणजे मृत्यू आणि अन्य स्थूल देहाचे संयोग म्हणजे जन्म. मग तेच सांगतात म्हणजे ते जीव शब्दाने घ्यायचा स्थूल देह, प्राण शब्दाने घ्यायचा सूक्ष्म देह, विघडी म्हणजे उचलेल्या प्राणासरशी त्यांची ताटातूटच निर्माण करणार आहे कोण, तो बचनागाचं सेवन. तो का म्हणे ज्याचा पिता शुद्ध नाही. आणि इथे महाराज थोडंसं तो बाप तो लेख दो बापाचा, नाम न वदी ज्याची वाचा तो लेख दो बापाचा असं तिथं बोलतात ना. तशाच हेच ओळखीता याची खून जाणं अभक्ताची. मग तिथे जसं पद्धतीचं बोलणं आहे ना तसंच काहीसं बोलणं तुकोबरा इथे करतात. शुद्ध नाही म्हणजे ज्याच्या आचरणामध्ये शुद्धता नाही, म्हणजे त्याच्या पित्याच्या का त्याच्या, तर कारण गुणाकार्य नव्हतं ते पित्याच्या सुद्धा आणि पुत्राच्या सुद्धा.
तयासी गोविंद अंतरला, त्याला परमात्म्याचं चरण निश्चित दुरवलेलं आहे असं तुकोबाराय म्हणतात. जाणार म्हणजे काय, थोडक्यात या येनकीन प्रकरण हे सगळं ऐकल्याच्या नंतर तुकोबाराय आपली इतकी निर्भत्सना करतात ना, मग आपण काय करू, वैष्णवाच्या संगतीत जाऊ, आहे ना, अशा पद्धतीचं वाणीने आपण मधुर बोलू, अशा पद्धतीची आपल्या अंतकरणामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं अशी तुकोबारायची अपेक्षा आहे. आता पुढचा जो अभंग आहे, हा अभंग बाबा कायम ते दृष्टांत सांगत असतात. आप तो खास स्वारी आ गई, आपल्याला सगळ्याला दृष्टांत माहिती आहे. मग तशा पद्धतीचंच आपण सगळे जे आहेत ना, बाहेर जी लोक ऐकतात, ज्यांची माळकरी नाही आपल्या राऊत बाबाच्या भाषेत, त्यांच्याकरता हा उपदेश नाही. ज्यांनी माळ घातलेली आहे त्यांनी माळेची शिस्त पाळावी, आहे ना. म्हणजे उपदेशकांनी उपदेश नुसता करू नये, तर त्यांनी आत्मपरीक्षणसुद्धा करावं आणि आपल्याही जीवनामध्ये तो उतरण्याचा प्रयत्न करावा. अशा पद्धतीचा उपदेश तुकोबाराय पुढच्या अभंगामध्ये करताना दिसतात. वांजिने दाविले गरवार लक्षण चिरगुटे घालून वायथाला, तेवी शब्दज्ञानी करिता चावटी, ज्ञान पोटासाठी विकुण या. बोलाचीच कडी बोलाचा तो भात, जेवून या कोण तृप्त झाला, कागदी लिहिता नामाची साखर, चाटिता मुदर गोडी निधी. तो का म्हणे जळो ते म्हणते, नाही लाज चित्ती निसुघाला. तुकोबाराय म्हणतात वांझेने वायथाला, वायथाला शब्दाचा अर्थ आहे ओटीपोट, म्हणजे ओटी पोटावरती तिने काय केलं, चिरगुटे घालून, म्हणजे वाथयाला, क्षमा करा, वाथयाला म्हणजे ओटी पोटावरती चिरगुटे घालून नाना प्रकारच्या चिंध्या बांधून गर्वार लक्षणं दाविले, गर्भवती आहेत मी असं तिने भासवलं. हे दोन उदाहरणं आपल्याला भागवत महापुराणामध्येच प्रसिद्ध आहे. त्या आत्मदेवाच्या कथेमध्ये जी धुंदुली येते, तिने आत्मदेवाला असंच करून फसवलं. आणि दुसरा जो भगवान श्रीकृष्णाचा पुत्र जांबवतीचा मुलगा साम, तर त्या सांबाने सुद्धा ऋषीमुनीचं काय केलं, अशाच पद्धतीचा छळ केला. मग त्याचे दुष्परिणामच त्यांना भोगावं लागले. सर्व यादव कुळाचा विनाश त्याद्वारा झाला. म्हणजे आपण जसे असेल तसे, आत एकम बाहेर एक न राहताना, मनस एकम वचस एकम कर्मणी एकम महात्माना. मग ते वाईट असो चांगले असो, जसे असो तसे आपण असेल तसे जर उघडे राहिलो तर आपल्या जीवनात काहीतरी परिवर्तन होतं. पण आपण आहोत एक दाखवले एक, म्हणजे अर्थात आपण दंभ जर मिरवला तर मग तुकोबाराय म्हणतात, दंभे कीर्ती वाढे पोटही भरे जनही माने, पण सोयीताचे साधन नव्हे काही. बाबा एक गोष्ट सांगत असतात, हा दंभ ते पाणी शिंपडत पार सत्य लोकांपर्यंत गेला आणि सगळे देवही माघारी सरले. त्यांनी प्रोक्षण करून ब्रह्मदेवाच्या अंकावर जाऊन बसला. ब्रह्मदेव म्हणायला लागले, माझ्या मांडीचा याला विटाळ वाटतो, याचा अर्थ हा नक्की तरी विशेष महात्मा असला पाहिजे. आणि मग असं डोकून पाहिलं तर बोले, साला येतो दंभ आहे. मग ब्रह्मदेव म्हणायला लागले, हा तर दंभ आहे, म्हणजे हा काही तसा नाही. तर मग आपल्या जीवनातला दंभ आपण मागे सारावा आणि आपण ते जे बोलतो ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा, असं तुकोबाराय उपदेश वर्गाला, म्हणजे आपल्यालाच आत्मपरीक्षण करता या अभंगामध्ये बोलतात. आपणाला म्हणजे हे आदरार्थी मी माझ्याकडे बोलतो. मला वांझेने गरवार लक्षण दाविले, आपला पुढे मग असं जर नाही केलं तर तेवी शब्दज्ञानी ज्ञान पोटासाठी विकून या चावटी करीते. शब्दज्ञान गुरुचरणापाशी शिकतात आणि शिकून पोटासाठी बाजारात नेऊन विकतात. आणि मग त्यांचं ते बोलणं काय, ते चावटी करते. त्यांचा तो चावटपणा आहे, अनळगर निष्कळ अशी बाष्कळ ती बडबड आहे असं तुकोबाराय म्हणतात. याचा अर्थ मुखी बोले ब्रह्मज्ञान असं प्रमाणे ना, मणी धन आणि मान. आणि हे म्हणजे प्रगट बोलायला काय अडचण नाही. या चरणाच्या विपरीत बाबाने सांगितलं असताना एकदा मी जाण्याचा प्रयत्न केला तर त्याची माझी खूप पक्की जिरलेली आहे. म्हणजे आजूकसुद्धा असं झालं तर पुन्हा 0 होणारच आहे. तर ते मी माझ्या मनाला बोलतो की असं आपल्या जीवनात पुन्हा आता होऊ नये. बोलाचीच कडी बोलाचाच भात, जेवून या कोण तृप्त झाला. एकाने जेवणाचं निमंत्रण दिलं आग्रहपूर्वक, या आमच्या घरी जेवायला या, म्हणजे पत्री कुशलता भेटी अनादर अशा पद्धतीने बोलवलं. श्रद्धापूर्वने तो गेला. मग गेल्याच्या नंतर ते म्हणायला लागले, बसायला बसकर वगैरे टाकलं. पण म्हणजे थोडासा भात घ्या, थोडीशी कढी घ्या. मग थोडासा भात घेतला असता तर थोडीशी, अरे पण वाढ ना. वाढायचं नाही, फक्त तो शब्द मात्र आहे, वस्तुशून्य आणि शब्दाने बोलायला लागला. तर मग महाराज म्हणतात, असं करून जेवून कोण तृप्त झाला. आक्षेपार्थाने विचारतात, कोणी तृप्त होणार नाही. कागदी लिहिता नामची साखर, चाटिता मधुर गोडी नेदी. आता साखर नाम लिहिलं म्हणजे गोड पाहिजे होती. आणि मग म्हणले आम्ही जरा ते बर्फी चाटून खातो किंवा श्रीखंड चाटून खातो, असं काहीतरी आज माधुर्य पाहिजे. मग एकाने ते साखर असं लिहिलं, कागद दिला, चाटा म्हणले. तो लागला चाटायला. तर चाटिता मधुर गोडी नेदी. मग ते चाटत असताना माधुर्युक्त गोडी त्याला लाभेल काय, तर उत्तर आहे नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे ते महंती जळो, त्याच्या असणारे ते शाब्द पांडे, ते त्याची असणारी ती विद्वत्ता, त्याला आग लागो असं तुकोबाराय म्हणतात. कधी आणि असा असून सुद्धा जागेवर येत नाही म्हणतात. म्हणजे निसुगाला चित्ती लाज नाही, तो निसुग आहे. म्हणजे तुकोबारायने उत्तरही दिलं.
तो निसुक असल्यामुळे जागेवर येत नाही. तो जर निसुक नसता तर निश्चित जागेवर आला असता. कारण ज्ञानोबा म्हणतात, ऐशी ऐशी अवकाळा घेपी जन्म मरणाचा कांटाळा. ते लाज पै निर्मळा असेल, निर्गतामल यस्मात निर्मळ, त्याला मग ती लाज वाटेल आणि तो आपल्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करेल. पण एखादा एवढं ऐकून सुद्धा नळी फुंकली सोनार आणि इकडून तिकडे गेले वारे बदल करत नसेल तर तो निसुक आहे असं तुकोबरा म्हणतात. म्हणजे कंसात काय, आपण निसुक होऊ नका, आपण निर्मळ व्हा आणि आत्मस्वरूपापर्यंत जाऊन पोचा असं तुकोबराय बोलतात. पुढचा अभंग हा उपदेश प्रकरणातील आहे. दिलीदीप न्यायाचा प्रयोग करून भगवंताच्या प्राप्तीचे एक नियत साधन म्हणजे काय, तर भक्त आयसी जाणं दे जे देही उदास, अशा पद्धतीचं साधन तुकोबरा या अभंगामध्ये सांगताना दिसतात. झुंजाच्या गोष्टी ऐकताची सुख करिता देह दुःख थोर आहे, तैसी हरिभक्ती सोळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर, पिंड पोषलिया विषयाचा पायिक, वैकुंठ नायक कायचा ते तुका म्हणे, व्हावे देहाशी उदार रखमा देवीवर जोडावया. झुंजाच्या गोष्टी ऐकताची सुख, आपल्या इथं लिहिलेलं आहे, युद्धश वार्ता रम्या. युद्धाच्या वार्ता ऐकायला गोड वाटतं. तुम्ही बघा, आपण ज्यावेळेला कथा कीर्तनामध्ये श्रोत्याकडे थोडंसं निरीक्षण परीक्षा केलं ना, तर आपल्याला असं दिसतं, महाभारतामधलं जे 18 पर्वातलं जे युद्ध पर्व, 7 कांडातलं रामायणातलं युद्धकांड, आणि गावात समजा खेड्यापाड्यामध्ये आता ते ऑपरेशन सिंदूर, त्यावेळेच्या बातम्या जर लोक पाहिल्या इतक्या ते निहाळून कटाक्षतेने पाहत होते. पण मला वाटतं इतर वेळेचं नव्हते तेवढं लक्ष तर पोरं पाहायला कोणी तयार नाही. याचं कारण काय, झुंजाच्या गोष्टी ऐकता गोड, ते ऐकताना खूप गोड वाटतात. पण प्रत्यक्ष जर करायचं जर ठरवलं, ऐकताना सुख आहे, पण करायचं ठरलं तर देहा दुःख थोर आहे. त्या युद्ध जर करायचं म्हणलं तर थोर देहाला दुःख आहे. कारण का, ते बालिश बालक बायकात बडबडला. तर उत्तर, मला जर सारथी असता तर म्हणले ब्रह्मलेला कर जा, गेल्या पाहिलं, म्हटले ब्रह्मले माघारी घे. म्हणले का, मला वाटलं म्हणले कीर्तन प्रवचनाला अष्टादशाला असतात तेवढे असतील, हे सैन्य सिंदूर पाखरीला देख आपला निभावं लागणार नाही. पण ते ब्रह्मला कुठे ऐकते, मग उडी टाकून पळाला, कारण देहाला फार दुःख आहे. ठाणूर याची मावावी आणि के घाय, ज्ञानोबराय म्हणतात. त्यावेळेला वीरश्रीन वीरगती दोनच पर्याय त्याच्या समोर असतात. त्याला आपल्या जखम क्षत किती पडले हे मोजायला सुद्धा वेळ नसतो, कारण युद्ध करताना दुःख फार आहे. तैशी हरिभक्ती सोळावरील पोळी, निवडेतो बळी विरळा शूर. हरीची भक्ती ही तशा, अहो म्हणले पण तुम्ही सांगता भक्ती तो काय, भक्तिपंत बहु सोपा, आणि असं काय बोलता. अहो म्हणले इतर ज्ञानादी साधनापेक्षा ते सोपं आहे, जपतप अनुष्ठान व्यर्थ कासाया करणे. परंतु जर तुम्ही विषय भोगाला किंवा संसार प्रारब्ध प्राप्त जो सहज होतो, आपले घुलेबाबांचं वाक्य आहे, बोलण्याकरता खूप सोपा पण करण्याकरता चांगल्याची गाळण होते, तो परमार्थ. आणि बोलण्याकरता खूप कठीण पण बिंडोक माणसंसुद्धा सहज करतात, त्याचं नाव संसार, असं बाबांचं वाक्य आहे. तैशी हरिभक्ती सोळावरील पोळी, म्हणजे हरीची भक्ती त्या पद्धतीची आहे. म्हणजे संसारातलं एखादं प्रारब्ध प्राप्त कर्म करतो तितकी सोपी म्हणून तुम्ही चालू नका. कारण वर्म न जाणता जर भक्तीचं कर्म केलं तर त्याचे दुष्परिणामसुद्धा भोगावं लागण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे 16वर बसून पोळी खाणं ही सहज आहे का, म्हणजे निवांत बसून 16वर बसला आणि पोळी खायला लागला, पहिला घास खाईपर्यंत दुसरा घास खाल्ला तर त्याचा जरासंध कधी होईल त्याला कळणार नाही, कारण तोपर्यंत ते सूळ येईल आणि त्याचे 2 शकलं करेल ना. मग तितकं जे कठीण काम आहे तशा पद्धतीने पर असं जरी कठीण असलं तरी ते अशक्य आहे असं मात्र नाही. फक्त ते मर्म जाणून केलेलं कर्म हे लाभदायी ठरतं, आणि मर्म न जाणता केलेलं कर्म हे दुःखाला कारण ठरतं. म्हणून मर्म जाणून आपण कर्म करावं, नाही तर चुकल्या फेरा पडे. मग ती गोष्ट सांगताना महाराज म्हणतात, जो बळी तो विरळाशूर तो निवडे. जो बलवान आहे, आता इथलं बल कोणतं, लाथाडीला संसार केला षडउर्मीचा मार, किंवा येर काही ती थोडी त्यातली सुरुवात, जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. मग असा जो असेल म्हणजे संसार लाथाळणारा आणि देहावर उदास होणारा तो शूर आहे, आणि असा शूर विरळ आहे. म्हणून माऊली त्याला कोटीवरी म्हणतात, भगवान सहस्रेशू म्हणतात, तुकोबारा विरळा म्हणतात, आणि आचार्य ईश्वर अनुग्रहादेव पुंसाम अद्वैत वासना महाभय परित्राणाम द्वितीर्णाम उपजायते असं त्याबद्दल बोलतात. पण आहे, फार नाही, पुष्कळ नाही, पण कोणीच नाही असं मात्र नाही. मग इतराचं काय म्हणजे, इतराच्या बाबतीत महाराज म्हणतात, पिंड पोषिल्या विषयाची पाईक. पिंडाचं जर पोषण करणारे म्हणजे नश्वर देहाला देह खंडनाम आत्मा यावत जीवम सुखम जीवेत असे म्हणणारे असेल तर ते विषयाचे पाईक झालेले आहेत, विषयाचे दीन झालेले आहेत, विषयाच्या पाठीमागे नांद्या होऊन फिरणारे आहेत. मग त्यांच्या बाबतीत महाराज म्हणतात, ते वैकुंठ नायकाचा त्या क्षुद्र वृत्तीच्या पुरुषाच्या ठिकाणी वैकुंठ नायक कसा बरं त्याला वशीभूत होईल, आक्षेपार्थाने विचारतात, अर्थात होणार नाही. मग काय करावं तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे रखुमा देवीवर जोडावया देहाशी उदार व्हावे. रखुमा देवीवर म्हणजे रखुमाईचा कांत आमचा परमात्मा पिता पांडुरंग तुम्हाला प्राप्त व्हावा असं वाटत असेल
तर देहास तुम्ही उदार व्हा, म्हणजे भक्त ऐशी जाणं दे देही उदास, देहावर तुम्ही उदार व्हा, उदास व्हा, मग तुम्हाला कळेल. बाबांचं स्वामींचं वाक्य बाबा सांगत असतात, चमडी दमडी सांभाळून आम्ही त्या परमात्मा तत्वाची प्राप्ती करून घेऊ, म्हणजे दोन्हीकडे आसक्ती ठेवू आणि परमात्मा तत्वाची प्राप्ती करून घेऊ, मग मात्र ते शक्य नाही. पुढचा जो अभंग आहे हाही उपदेश प्रकरणातला असून या कराल विक्राल कलिकालच असा आहे का त्या कलीच्या स्वभावाला, कलीच्या दोषाला वशीभूत झालेला एक भूदेव आहे, त्याला तुकोबराय प्रेमाने बोलतात. म्हणजे त्याला आपल्या पंचदशीमध्ये म्हटलेलं आहे, मनागापी अवसरम न दद्यात चंचू प्रवेशे, बरोबर आहे का, चंचू प्रवेशे मुशल प्रवेशा. म्हणजे बाबा म्हणत असतात एखादं धोती थोडी फाटली ना, तितक्याच वेळेस त्याला धागा जर भरला ना, मग ते भरपूर काळ टिकतं. पण त्याचं मोठं भगदाड पडू देऊ आणि मग पुढे शिवू, मग मात्र ते शक्य नाही. तसं एखाद्या भूदेवाला सांगतात की बाबा थोडं आम्ही बाहेरही जाऊन मग पुन्हा येऊ, असं शक्य नाही, अगोदरच तुम्ही सावध व्हा, अशा पद्धतीचं बोलणं या अभंगामध्ये करताना दिसतात. अंगी ब्रह्मक्रिया खिस्तीचा व्यापार, हिंडे घरोघर चांडाळाचे, अंतेजाची खिचडी घेता ती मागुनी, गाळिया प्रधान माये बहिणी, उत्तम कुळी जन्मक्रिया अमंगळ, बुडविले कुळ उभयंता, तुका म्हणे आयसी कलियुगाची चाली, स्वार्थी बुडविली आचरणे. तुकोबराय म्हणतात अंगी ब्रह्मक्रिया, त्याच्या अंगी ब्रह्मक्रिया अर्थात आपला अंगी शब्दाचा अर्थ आपला वर्ण आणि आश्रम, त्या वर्ण आश्रमरूप प्राप्त झालेलं जे आपलं कर्म आहे, आत्ताच आपण श्लोक बोलून गेलो, शमो दमस्तप शौचम शांती आर्जुमेवच ज्ञान विज्ञानमास्तिकम ब्राह्मकर्म स्वभावजम. मग अशा पद्धतीचं जे कर्म आहे, आज यजन याजन अध्ययन अध्यापन दान प्रतिग्रह, अशा षटकर्माचा त्याने काय केला, त्याग केला. अंगाच्या ठिकाणी असणारी ब्रह्मक्रिया ती त्यागली आणि केलं काय, खिस्तीचा व्यापार. खिस्तीचा व्यापार म्हणजे व्याजबट्ट्याचा धंदा, सावकारकी. ते तुकोबराय माऊलीची ओवी काय, एकोत्रेची वाढी, जे जळती आगी घाली ती उडी, आहे ना, इथपर्यंत घ्या, आहे ना, आणि ते पुढेही घेतलं तरी चालेल. ते अनायासे सोगोडी सांडिती केवी. मग त्यांना त्या व्याजाला सोकला मुद्दलाला मुकला असा व्यवहारात आपण बोलतो ना, म्हणजे ते पैसे व्याजाने देण्याच्या व्यवहारामध्ये ते भूदेव आपले षटकर्म सोडून त्या कामामध्ये प्रवृत्त झाले. आणि मग त्या कामामध्ये प्रवृत्त झाल्याच्या नंतर ज्यांना पैसे दिले ते लगेच वेळेला घेऊन आले असं नाही होत, याला त्यांच्या घरी जावं लागतं. मग महाराज म्हणतात चांडाळाचे घरोघरी हिंडे, त्या चांडाळाच्या घरोघर जातो आणि घरोघर जाऊन त्यांना काय करतो, आपली जी वसुली करण्याकरता त्याला त्या घरी जावं लागतं, अनेक चक्रा मारावे लागतात. मग ते चांडाळाच्या घरी देखील जातो. चांडाळाच्या घरी जातो, गावात आपल्या गावात असेल तर चांडाळाच्या घरी जातो, पण त्यांनी गावातच पैसे वाटलेले असते असे नाही, परगावीसुद्धा वाटलेले असतात. मग ते परगावाची वसुली करण्याकरता तिथे गेल्यावर काय करतो ते महाराज म्हणतात, अंतेजाची खिचडी मागुनी घेतात ती. परगावी गेल्याच्या नंतर ते आपल्याकडे म्हण आहे, आमचे ते नाना वारीमध्ये नेहमी बोलायचे, भुकीला कोंडा आणि झोपेला धोंडा. म्हणजे वेळ लागल्याच्या नंतर भुकीच्या तोंडा पडो कोंडा अथवा मांडा, काहीतरी लागतं ना. आणि यांनी शिदुरी नेली नाही, जर आळस केला, आपण सावकार आहे, कोण आपल्याला देणार नाही. पण तू जा गेला तिथे, ते चांडाळाची वस्ती आहे, सामान्याची वस्ती आहे, गेला तो. त्याला म्हटलं माणूस आहे, त्यात काय असतं म्हटलं. गेल्याच्या नंतर त्याने अंतेजाची खिचडी मागुनी घेतात ती. अंतेज आहे त्याच्याकडे गेलात, म्हणले काय घरी काय आहे का, म्हणजे खिचडी आहे सरकार, म्हणजे चला द्या तेवढे. आणि मग ती खिचडी मागून तो तिथे खाऊ लागला. त्याला वाटलं इथे कोण आपल्याला पाहायला आहे, अशा पद्धतीची त्याच्या अंतकरणाची धारणा झाली. आणि मग त्याला म्हटले ती खिचडी खाल्ली, पण मग ते आपलं वायदा ठरलेला, तो पैसा कधी देणार. तो म्हणायला लागला थोडंसं एवढं घ्या बाकी पुढे पाहू. बरं ठीक आहे. पण मग दुसरीकडे आता इथे खिचडी खाल्ल्यामुळे त्यांनी क्षमा केली, पण जो दुसऱ्या घरी गेला, त्या बऱ्याच गावातली बरीच होती, त्यांनी ती बेतवलेली. मग त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर प्रधान माय बहिणी गाळिया. प्रधान शब्दाचा अर्थ इथे प्रकर्ष करून दिलेलं दान नाही, तर हे ते व्याजस्तुती म्हणत असतात ना बाबा, दिसायला दान असायला वान. म्हणजे जे मी शेकडा 10 रुपयाने किंवा 15 रुपयाने काही जे त्यांनी दिलं असेल, तर त्या पद्धतीने वसूल करण्याच्या ठरलेला जो वायदा आहे, जी मुदत आहे, त्या मुदतीला त्याने जर ते आपल्याला पैसे वापस दिले नाही, तर मग हा काय करतो, माय बहिणी गाळिया, म्हणजे आया बहिण्यावरनं त्यांना तो सगळ्या प्रकारच्या महावाक्याचा प्रयोग करतो. म्हणजे एकही महावाक्य बाकी ठेवत नाही, सगळे काही वापरून तो मोकळा होतो. आणि उत्तम, आता तुकोबराय म्हणतात त्याचा जन्म उत्तम कुळी, जन्म उत्तम कुळात झालेला आहे, पण काय करणार, जन्म जरी उत्तम कुळात असला तर क्रिया अमंगळ. जन्म त्याचा उत्तम कुळात आहे, पण क्रिया त्याचं आचरण हे मात्र अमंगळ आहे, गलिच्छ आहे, निकृष्ट आहे. आणि त्यामुळे झालं काय, त्याची फलश्रुती प्राप्त झाली त्याला. उभयता कुळी बुडविले, उभयता कुळ बुडविले. उभयता शब्दाचा अर्थ आपल्या मातेचं आणि पित्याचं, दोन्ही 21 कुळ्या, म्हणजे जवळपास 42 कुळ्यांचा त्याने काय केलं, एक प्रकारचा त्या बुडविले म्हणताना त्यांचा एक प्रकारचा आदपात केला, नरकाला त्यांना घालायला कारण हा ठरला. तुकोबरायला विचारलं, महाराज ब्राह्मण कुळामध्ये जन्म येऊन एवढं त्याचं पतन का झालं.
तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे स्वार्थे आचरणे बुडविले. काय नाही, त्या धनाचा त्याला स्वार्थ निर्माण झाला आणि तो धनाचा स्वार्थ निर्माण झाल्यामुळे खऱ्या स्वार्थाला तो मुकला. धनाचा स्वार्थ त्याला निर्माण झाला. म्हणून आपल्या ते प्रसिद्ध वचन आहे, या धनाचा न धरी विश्वास, जैशी तरुवरी छाया, याता याती न चुके मगे भोगशील काया, या हरिभजने विन तुझे जन्म जाती वाया, या लागी तू वैकुंठनाथाच्या चिंती पारे पाया, ओम नमो भगवते वासुदेवाया. म्हणजे त्या लौकिक धनाचा थोडासा स्वार्थ निर्माण झाला आणि त्यामुळे आचरणे बुडविले. म्हणजे आपला जे दिनकर्म आहे, आपला वर्ण आश्रमरूप प्राप्त झालेलं जे कर्म आहे, कर्मे इशू भजावा स्वेस्वे कर्मने भिरत, तो विसरून गेला आणि त्या धनाच्या स्वार्थापायी व्याजभट्टाच्या सावकरकेच्या व्यवहारामध्ये त्याने प्रवेश केला आणि त्यामुळे आचरणे बुडविली. मग ते अंत्यजाच्या घरची खिचडी मागून घेणं किंवा अंत्यजाच्या घरी जाणं, त्यांचे पायरी चढणं, द्वार चढणं, सगळ्या प्रकारच्या महावाक्याचा प्रयोग करणं, त्यामुळे झालं काय, आचरणे बुडविली. म्हणजे आपला जो कुलाचार आहे, कुलधर्म आहे, तो त्याने बुडून टाकला. आणि पण जरी असं असलं तुकोबराय तरी ब्राह्मण आहे ना. हो, तुकोबराय म्हटले अजामेळ नव्हता का, परंतु एखाद्या वेळेला हा कलीचा प्रभाव असा आहे. तो महाराज म्हणतात, कलियुगाची आयशी चाली. म्हणजे कलियुगाचा असा प्रकारचा हा प्रघातच आहे. थोडक्यात काय, तुकोबरायाचा सांगण्याचा आशय असा दिसतो का आपण थोडंसं जाऊ आणि पुन्हा इकडे येऊ, असं जर आपण म्हणाल तर मग मात्र ते शक्य नाही. म्हणजे चंचू प्रवेश मुशल प्रवेशा म्हटलं आपण. एकदा थोडासा एखादा दाबणा एवढा छेद पडला का मग तो मुसळा एवढा व्हायला वेळ लागत नाही. तशा पद्धतीने आपले दुर्गुणाला आपण जर कलियुगामध्ये आश्रय दिला तर तो कली आपल्याला तोंड घशी पाडल्याशिवाय राहणार नाही. मग या कलीमध्ये सगळं जरी असलं तर काय, हर नामैव सुरुवात काय, कलव नास्तेव 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 गतिरन्यथा हरिर्नामैव 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 केवलम. मग त्या काळात आपण हरिनामाला जर सोडलं नाही तर मग एक प्रसिद्ध वचन, मुखामध्ये नाम असेल तर कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, किंवा कलियुगा माझी करावे कीर्तन. मग मात्र आपल्या पथापासून ते नामचिंतन आपल्याला पथभ्रष्ट होऊ देत नाही. म्हणून आपण कलियुगामध्ये नामसाधनेला कधी मुक्ता कामा नाही. बाबा एक अनुभव सांगत असतात, सद्गुरू आपले विठ्ठल बाबा घुले बाबांचा अनुभव सांगत असतात का, ते आपल्या शांताराम गुरुजी गेल्याच्या नंतर बाबांच्या जीवनामध्ये एक अशांती झाली. म्हणजे गुरुच्या विरहामध्ये ते काही स्वतःला सावरायला असमर्थ ठरले. मग त्यांनी पत्र लिहिलं मामांना आणि मामांनी त्यांना सांगितलं की तुम्ही नामचिंतन करा. मग तेव्हापासून नामाची कास धरली. आमच्या जीवनामध्ये आता एक समाधानाला आम्ही प्राप्त झालो. अर्थ गुलेबाबाचा अनुभव बाबा सांगत असतात आणि आता बाबांच्या पुण्यस्मरणाला देखील सांगितलं होता. याचाच अर्थ काय, याचाच अर्थ आपण कुठे असो, आपण नामस्मरणाची जर कास सोडली नाही तर कली आपलं वाटोळं करू शकणार नाही, तो आपल्याला पथभ्रष्ट करू शकणार नाही. उलट पक्षी या कलियुगामध्ये यत्फलम नास्ती, काय प्रसिद्ध श्लोक हा, यत्फलम नास्ती तपसा न योगेन समाधीना तत्फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात. म्हणजे जे फल कशातच नाही ते फळ या नामचिंतनात आहे. म्हणजे नामस्मरणाची कास आपण सोडू नये असं तुकोबराय या अभंगामध्ये बोलतात. पुढचा अभंग हा जगद्गुरु तुकोबरायाने जसं आपण म्हणलो ना, तुकोबराय 3 पद्धतीचा संवाद करतात. एक भगवंताला, एक जनताला आणि स्वतःच्या मनाला. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. आणि एक आपण नेहमी म्हणतो, जैशी करणी वशी भरणे, म्हणजे आगा कर्मे जै उरावे. बऱ्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये काही चढ उतार येतात आणि आपल्या जीवनामध्ये दुःख आलं का आपण लगेच दुसऱ्यावर थोपून मोकळं होतो. आणि आपल्या जीवनामध्ये सुख आलं की आपण लगेच पठ्ठ्याने केलं म्हणून झालं, असं होतं. ही एक स्वाभाविक प्रवृत्ती आहे. आणि त्यामुळे होतं काय, आणि मग घडतंच असं की आपल्या यशाचे वाटेकरी सगळे होतात, पण आपल्या अपयशाची वाटेकरी कोणीच होत नाही, कारण आपली स्वाभाविक प्रवृत्ती तशी असल्यामुळे. परंतु आपण कधी दुसऱ्याला दोष देऊ नये. सुखस्य दुःखस्य नकोपी दाता परो ददाती ती कुबुद्धी रेषा स्वकर्मसूत्रेन ग्रथितोही लोका अहम करोती ती व्रथाभिमाना. म्हणजे आपल्याला कोणी सुखही देत नाही, कोणी दुःखही देत नाही, आपणच आपल्या सुखदुःखाला कारण आहे. अनेका रोसावे न लगे बहुता आपल्या संचिता वाचुन्या. अशा पद्धतीचा उपदेश तुकोबराय या अभंगामध्ये करतात. महाराज म्हणतात, बहुया प्रपंचे भोगविल्या खाणी ठाकुनी मनी आलासीन क्षमा करा. पाषाण प्रतिमा सोन्याच्या पादुका हे तो हाती एका समर्थाचे, अनामिका हाती समर्थाचा शिक्का. न मानिता लोका येईल कळो, तुका म्हणे येथे दुराग्रह खोटा, आपुल्या अदृष्टा शिरण जावे. प्रतिमा पाषाण आणि पादुका सोन्याची.
आता प्रतिमा मूर्ती परमात्म्याची, भगवंताची, संताची मूर्ती पाषाणाची असेल आणि त्याच्या पादुका जर सोन्याच्या असेल किंवा कळस सोन्याचा असेल, तर मग आपण असं म्हणायचं का सोन्याची किंमत अधिक आहे, मूर्तीची किंमत कमी आहे? असं होत नाही. उलट पक्षी त्याही वेळेला मुख्य देवत्व मूर्तीमध्ये असल्यामुळे मूर्तीचीच किंमत अधिक आहे आणि सोन्याची जरी पादुका असली तरी ती महत्त्व त्याला नाही, पण त्याचं महत्त्व मात्र गौणच आहे. असं का? तुकोबरा म्हणतात हे तो एका समर्थाची हाती, म्हणजे ह्या गोष्टी एक समर्थाच्या हातात आहे, कोणाला गौणत्व द्यायचं आणि कोणाला महत्त्व द्यायचं. मग हा इथला समर्थ कोण? तर बाबा नेहमी म्हणत असतात धर्म आणि ब्रह्म या दोन गोष्टी अमृत आहे, ते आपल्याला विषय होणाऱ्या नाही. मग त्या बाबतीत तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, आणि ते प्रबल प्रमाण कोणाचं आहे? आपल्याकडे वेदाचं आहे. पंचदशीमध्ये म्हटलेलं आहे प्रमाण उत्पादिता विद्या प्रबलम प्रमाणम विना न नश्यते, शब्दात प्रबल मानम न इक्षते. म्हणजे वेद प्रमाण प्रबल आहे आणि वेदानेच सांगितलेलं आहे का वेद मंत्राच्या द्वारा भूदेवाच्या करवी त्या मूर्तीमध्ये मुख्य देवत्व स्थापित केलेलं आहे आणि पादुकामध्ये गौणत्वाने स्थापित केलेलं असल्यामुळे त्या मूर्तीलाच आपल्याला प्राधान्य द्यावं लागेल आणि पादुकाला मात्र आपल्याला गौणत्व द्यावं लागेल. आमचे एक महाराज म्हणायला लागले, पण त्या जर ईश्वराच्या पादुका असल्या तर ईश्वराच्या जरी असल्या तरी त्या पादुकाला गौणत्व. म्हटलं कसं? आपण गुरुवारी जातो, दर्शनाला जातो, माऊलीच्या पादुका असतात मुक्ताई समोर, आपण पादुकाचं दर्शन घेतो. पण मग रोज समाधीचं दर्शन घेतो आणि त्या दिवशी पादुका असतात, पण मग समाधीचं दर्शन घेतलं आणि पादुकाचं दर्शन घेऊन आपल्याला पूर्ण समाधान झालं असं वाटतं का? आता समाधीचं दर्शन घेतलंच पाहिजे असं वाटतं, घेतलंच पाहिजे असं वाटतं. म्हणजे समाधीचं दर्शन घेण्याकरता आपण पुन्हा जातो. याचं कारण तिथे मुख्य देवत्व आहे आणि ते त्याचं प्रतीक म्हणून अलीकडे असल्यामुळे आणि वेदाने हा निर्णय केलेला असल्यामुळे आपल्याला जरी मूर्ती पाषाणाची असली आणि पादुका या सुवर्णाच्या असल्या तरी मुख्य देवत्व हे मूर्तीत आहे आणि गौण देवत्व मात्र त्या सोन्याच्या पादुकामध्ये आहे. असा एक दाखला देतात. पुढे दुसरा दृष्टांत देतात, समर्थाचा शिक्का अनामिका हाती. आता समर्थ आहे, समर्थ म्हणजे एखादा राजा आहे, ते राजावळीची अक्षरे हाती, ते चामाज एका पडते तरी चामासाठी जोडती सकळ वस्तू, ज्ञानोबराय म्हणतात. मग राजा आज्ञेचा शिक्का आहे, एका चामड्यावर पडलेला आहे आणि ते नाणं म्हणून एक जण घेऊन दुकानावर गेला, पण तो दुकानदार म्हटला मी तुझे नाणं घेणार नाही, तुला लागेल ती वस्तू देणार नाही. म्हणजे का? म्हणले तू अंतेज आहेत. अनामिक शब्दाचा अर्थ एक अंतेज आहे, हे यातीतला व्यक्ती आहे. मग असं जर करून त्यांनी त्या सुक्याचा स्वीकार जर केला नाही तर तुकोबराय म्हणतात मग काय होईल? लोका न मान्यता, म्हणजे त्याची सत्ता जर त्या नाण्यावरची मानली नाही, एखाद्या हीन व्यक्तीच्या हातात तो नाणं आलं म्हणून, तर कळू येईल. मग त्याचे दुष्परिणाम त्याला थोड्याच वेळात कळूनच येतील. किंवा दुसरा एक अर्थ केलेला आहे गुरुदेव शंकर महाराज खंदारकरांच्या गाथेमध्ये, तो अर्थ केला का सनद, असा अर्थ केला म्हणजे राजसत्ता आहे. आणि मग राजसत्ता ती एकटा राजा करत नाही, तो आपल्या राजगादीवरच असतो आणि त्याच्या सत्ताने सत्तान्वित होऊन ती सत्ता स्वीकारून इतर लोक ते काम करतात. मग एखादा हिनी व्यक्ती त्या पदावर आरूढ झाला आणि ते कार्य करण्याकरता, म्हणजे समजा एखाद्याने गुन्हा केला, मोठ्या पाटलाने गुन्हा केला आणि त्याचं वॉरंट घेऊन एखादा हिनी यातीतला पोलीस आला, त्यांनी सांगितलं मला तो हातकडी घालायची नाही. म्हणजे का? तू ही नाही, मी तुझ्या हाताने हातकडी घालून घेणार नाही, मी तुझी सत्तेला जो मानत नाही. परिणाम काय होईल? मग त्याला आणखी जास्त शिक्षा होण्याची दाट शक्यता आहे, असं तुकोबराय बोलतात. म्हणजे दुष्परिणाम आपल्याला त्याचे कळूनच येतील. या दोन दृष्टांताद्वारा तुकोबरायला इथे सांगायचं काय? तुकोबराय या ठिकाणी आपल्या मनाला बोलतात. काय झालं? तुकोबरायाच्या जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये जितके चढउतार आले त्यापेक्षा अधिक अनंतपट तुकोबरायाच्या जीवनामध्ये चढउतार आले. आणि चढउतार कोणते आले? तर तुकोबराय त्रिविध तापाने तापले, गांजले. म्हणजे आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक आपल्याला चरित्रात प्रमाण पाहायला भेटतात. कोपला पाटील गावीचे लोक, आता मज भीक कोण घाली, हा एक प्रकारचा आदिभौतिक ताप आहे. दुष्काळी आटीला द्रव्य नेला माळ, श्री एक अन्न करता मिली, हा आदी दैविक ताप आहे. आणि जळे माझी काया लागला उन्हावा, धावरे केशवा माय बापा, हा आदी आध्यात्मिक ताप आहे. आणि अशा त्रिविध तापाने तापले तुकोबरायचं एक मन म्हणायला लागलं, का बरं लोक मला हे ताप देत असेल, का बरं असं करवत असेल? पण तितक्या वेळेत लगेच दुसरं मन म्हणायला लागलं, तुकोबराय सावधच आहे. मग तुकोबराय म्हणायला लागले, नाही, ह्या त्यांना दोष द्यायचा नाही, तरी का पिढू येते, असं एक प्रमाण बाबा म्हणत असतात. माझे अंतर शुद्ध होते, असं काय तू का म्हणे माझे चित्त शुद्ध होते, तरी का निंदिते जन्मज. बऱ्याच वेळेला आपली निंदा होते, आपल्याला थोडंसं गौण लेखलं जातं, आपली निर्भत्सना केली जाते आणि मग आपलं अंतकरण त्यावेळेला एकदम व्याकुळ होतं. का असं व्हावं, का असं व्हावं, आपल्याच बाबतीत का व्हावं, आपल्याच बाबतीत का व्हावं नाही, आपण आपलं अंतर्मुख होऊन पाहावं, मग आपल्याला कळावं का व्हावं. कारण आपलंच कर्म तसं आहे. म्हणून आपलं कर्म उलट भोगून संपवण्याकरता दुसरी व्यक्ती उलट सहाय्य करते, त्याचे उपकार आपण मानावे. म्हणून निंदकाचे काय ते, निंदकाचे घर असावे शेजारी, आणि निंदक आमचा सखा, आमची वसरे धुतो फुका. पुढेचं एक गोड वचन आहे.
करती पातकाची धुनी मूल ने घेता साबणे. म्हणजे अशा पद्धतीने असं जर आपण सकारात्मकतेने त्याच्याकडे पाहिलं तर एखाद्याने आपल्या जर हेटाळणी केली आणखी काही केलं तर त्याचा आपल्याला खेद होणार नाही. आपण म्हणू बरं झालं या निमित्ताने आपलं पाप निघून जातं, आपलं दुष्कर्म निघून जातं, आपण स्वच्छ होऊ लागलो. अशी जर धारणा केली तर आपण त्याच्याकडे प्रतिकार करणार नाही, उलट त्याला दुःख होणार नाही. आणि आताच मुळी महाराज बोलले ना, मामांच्या त्या शेवटी त्याने दाखला दिला, आपण जगामध्ये दुःखाने इतकं ते गांजले नाही पहिलंच आहे. आपण काहीतरी त्याची प्रतिक्रिया करून त्याला आणखी दुःखी केलं म्हणजे त्या दुःख त्याच्यात भर घातली. मग उलट काय करावं, आपण आणखी बाबा सांगत असतात ते भगवान शंकराचं डोंगरे महाराजांचा दाखला. भगवान शंकराने काय केलं, ते विष घेतलं. विष घेत असताना मग ते आत घेतलं तर आपल्याला जाळणार, बाहेर टाकलं तर जगाला जाळणार. आता घेतले तर आहे काय करावं, ते बाहेरही टाकता येते आणि आताही घेता येत नाही. मग त्यांनी काय केलं, त्यावेळेला ते कंठात ठेवलं. पण ते विषच आहे ना, त्या कंठात तरी शांत कसं बनेल, कंठ फार काळा निळा पडला, तिथेही वेदना व्हायला लागल्या. मग भगवान भोलेबाबाने काय केलं, आता मी बाहेर टाकत नाही, आत घेत नाही, मला वेदना होतात त्या दुसऱ्यालाही सांगत नाही, मी फक्त आता शीतल असणारं परमात्म्याचं नाम करतो. आणि मग भजनकरी महादेव रामपूजी सदाशिव त्यांनी रामनामाचं भजन चालू केलं तर हा कधी शांत झाला आणि उलट इष्टापत्ती नीलकंठ त्या नाम त्यांना प्रसिद्ध झालं. मग आपल्या जीवनामध्ये असं काही घडत असेल, काही चढउतार आपल्या जीवनामध्ये येत असेल तर एकतर आपण हताश होऊ नये, आणि एखादा आपल्यावर तसं काही करत असेल तर त्याचा प्रतिकार करण्याचा किंवा त्याला पुन्हा मग आता त्याची जागा मी दाखवून देतो अशा पद्धतीची स्पर्धा कलह हे करण्यात अर्थ नाही. कारण बाबा म्हटले ते कालच्या बाबाच्या सत्रामध्ये जे राजकारण आहे ना, राजकारण, धर्मकारण, समाजकारण हे याच्या खूप पुढे आपण. त्याच्यामुळे या सामान्य छोट्या मोठ्या गोष्टीत आपण गुंतू नये. उलट पक्षी जो आपली निंदा करतो, निर्भत्सना करतो, आपल्याकडे वाईट नजरेने पाहतो, उलट त्याच्याही बद्दल आपण मुदिता, त्या करुणा, अशा काही धारणा आहेत तशी आपण करावी आणि त्याच्याबद्दल चांगलीच भावना आपण आपल्या अंतःकरणात करत राहावी. एक दिवस असं येईल ना, ते रामेश्वर भट्ट जे वह्या बुडाला लावणारे आहेत ना, तेच रामेश्वर भट्ट मग म्हणतात मागे रामेश्वर रामचंद्रा, न पडो याचे पायी बुद्धीचा, न घडो याचे पायी बुद्धीचा व्यभिचार, मागे रामेश्वर रामचंद्र, अशी स्थिती येईल. पण त्याकरता आपल्याला ते सहन करण्याचं सात्विक धैर्य त्यावेळेला आपण धारण करून राहिलं पाहिजे, असं आपल्या मनाला तुकोबरा या अभंगामध्ये बोलतात. म्हणून तुका म्हणे येते दुराग्रह खोटा, आपल्या अदृष्टा शरण जावे. मग या बाबतीत आपल्याला का उच्च प्राप्त, आपल्याला का नीचपणा, आपल्याला का या पदावून, आपल्याला का त्या पदावून, असं जर आपलं मन म्हणत असेल तर त्यावेळेला तो दुराग्रह खोटा आहे, तो व्यर्थ आहे, ते विनाकारण आहे. मग अशा वेळेला आपण थोडं अंतर्मुख होऊन पाहावं, आणि आपण अंतर्मुख होऊन पाहिलं का आपल्याला त्याची उत्तरं देखील भेटतात. कारण हृदयात असणारा जो परमात्मा आहे ना, तो अंतर आहेच ना. मग तो अंतरातून आपल्याला आतला आवाज म्हणतात बाबा नेहमी, तो आपला आतला आवाजातला तो परमात्मा सांगतो, तुझं असं चुकलं म्हणून असं झालं, तू खेद करू नको, आज तुझा बँक बॅलन्स मागचा जरा वाईट आहे म्हणून तुझे दिवस वाईट आहे, पण पुढे तुझा जरा हा बॅलन्स संपला आणि ज्यावेळी येतील ना तर तुझ्यासारखा सुखीन, तुझ्यासारखा आनंदी सुद्धा तूच राहशील, अशा पद्धतीने मनाला या ठिकाणी बोलतात. पुढच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याची करुणा भागतात. आणि करुणा भागत असताना म्हणजे महाराज बोललेत ना की परमात्मा तुकोबराय आधीर होतात, तसे तुकोबराय याही अभंगामध्ये आधीर झालेले आहेत. आधीर होऊन तुकोबराय बोलतात, बहुया प्रपंचे भोगविल्या खाणी, ठाकुनिया मनी आला सीन, आता पायापाशी लपवावे देवा, नका पाहू सेवा भक्ती माझी, बहु भय वाटे एकाच्या बोभाटे, आली घायवटे फिरून या, तुका म्हणे शिगे भरू आले माप, वियोग संताप झाला तुझा. तुकोबराय या अभंगामध्ये म्हणतात, या प्रपंचे बहु खाणी भोगविल्या, देवा या प्रपंचाने किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, पडिलो आवर्ती भोवरा, बहु थोरा ओळशिया, म्हणून 4 खाणी आणि 84 लक्ष येऊने भरपूर मी फिरलो, परंतु आता सहन करण्याला सुद्धा एक प्रकारची मर्यादा असते. आता माझी सहनशीलता संपलेली आहे, असं तुकोबराय देवाला बोलतात. कारण टाकून या दोन्ही पाठभेद आहे, दोन्हीचा आशय जवळजवळ एकच आहे. ठाकून या मनी शीण झाला म्हणजे नाना प्रकारच्या योनीमध्ये फिरत असताना मला भयंकर शीण झालेलं आहे. आता मी शिणलो, भागलो, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीत या सेवा कुटुंबाची, विठहे चित्त प्रपंचापासून, अशी माझी स्थिती झाली. तुकोबराय तुमचं म्हणणं काय? तुकोबराय म्हणतात, देवा आता पायापाशी लपवावे.
देवा तुकोबरायला देवाने विचारलं नेमकं मी काय करू. तुकोबरा म्हण देवा आता पायापाशी लपवावे, तुझ्या पायाचा आश्रय मला दे. पहिलीच आमची खूप बाबाच्या भाषेत आमची पहिलीच खूप जिरलेली आहे. आता जर तू सुद्धा आम्हाला जर दूर ढकललं तर आमची कुत्रे हाल खाणार नाही, अशा पद्धतीचं तुकोबरा या ठिकाणी देवाला बोलतात. पाहू नका माझी सेवा भक्ती. देव देव तुकोबरायला म्हणायला लागले, तुकोबरा आहे अहो फलाचा आणि अधिकाराचा संबंध असतो ना, तुमचा अधिकार नाही तो, आणि आम्ही तुम्हाला कसं फळ द्यायचं. तुकोबराय म्हटलेत, देवा मी आता आगतिक झालो, माझी सेवा माझी भक्ती तनु मनुजीवे तू म्हणत असेल ना, मी ते केलं, पण त्याच्यात माझं काही कमी पडलं असेल. तया अहम वाचा चित्तांग देऊन या शरणरी ग महोदधिका गांगरी घाले जैसे, तसं मी ते केलं देवा. पण आता तुझे जेवढ्या अपेक्षा आहे तेवढं माझ्याकडनं नसेल झालं, आणि मी भक्तीही केली पण ती प्रेमयुक्त भक्तीला तू वशीभूत होतो, आणि तेवढी भक्ती माझ्याकडनं कदाचित निश्चित झाली नाही. पण आता काय माझ्याकडे थोडं वेगळ्या भावनेने पहा, मी आता आगतिक झालेलो आहे. तू जर मला थारा दिला नाही तर माझं काय होईल याची शाश्वती नाही. पण तू काय कर, आता सेवा भक्ती काही पाहू नको. आणि माझ्या अंतःकरणामध्ये धसकी भरली. जसं कोरोनाच्या काळामध्ये बघा, लोक त्या कोरोनाने कमी मेले आणि कोरोनाच्या भीतीनेच जास्त मेले. त्याच्यामुळे तशा पद्धतीने एकाच्या बोबाटे बहु भय वाटे, या नरकाचा जो मारिती झोडीती हे सगळं ऐकलं, आणि तुकोबरायचा 13वा नाट आपण बघा, ते ऐकल्याच्या नंतर तो बोवाट ऐकला ना, तर माझ्या अंतःकरणात असं धस्स झालं, म्हणजे कदाचित हृदयविकाराचा झटका येऊन उखडून जाण्याची शक्यता आहे. तू जर आम्हाला आता जवळ घेतलं नाही तर. फिरून या घाय वटे आली. इथेही पाठभेद आहे. घाय वाटे आणि घाय वटे पण दोन्हीचा आशय पुन्हा एकच आहे. फिरून या म्हणजे तू जर मला आता आश्रय दिला नाही ना, तर अनेक योनीमध्ये मी जे दुःख भोगलो, जो काही संताप माझ्या जीवनामध्ये झाला, तर त्या नरकाचा भोग पुन्हा आता माझ्यावर तो तडाखा आलेलाच आहे जवळ. आता पटकन मला जवळ घेणे तर मग माझी तिकडं पुन्हा अनर्थ परंपरा मला भोगावीच लागेल, असं तुकोबराय देवाला बोलतात. आणि तू का म्हणे, तुकोबरायला देव म्हणायला लागले, महाराज इतके नका आधीर होऊ ना, इतके आगतिक कशाला होता. तुकोबराय म्हणायला लागले, तू का म्हणे माप भरू आले शिगे. तुकोबराय म्हणतात, देवा हे दुःखाचं जे माप आहे ना, ते एखाद्या बाईकडे शेजारी पीठ मागायला गेली ना, ती असं पीठ टाकते, तुम्ही कधीतरी पहा. आणि मी आमच्या आईचं बऱ्याच वेळेला लहानपणी पाहिलेलं आहे. ते पीठ टाकत असताना ते बा दुसऱ्या बाईचं काही मन भरत नाही, ती म्हणते टाक थोडं टाक थोडं टाक ना थोडं. ती अगं काय शिगेला आलं ना पार, अजून किती टाकायचं, आता टाकलेलं ते खालीच सांगते, आता आग्रह करू नको. तसं तुकोबराय म्हणतात, देव म्हणायला लागले, अहो तुकोबराय तुम्हीच म्हणतात, क्षणोबिरा आम्ही सोशिले वाईट साधिले अवीट नाही सुख. मग काही काळ आम्ही सोसलं, मग आता पुढे अवीट सुख प्राप्त होणार आहे, थोडं सहन करा ना. तुकोबराय म्हणतात, देवा किती सहन करायचं रे. तो का म्हणे माप भरू शिगे आले, म्हणजे माप भरून पार ती शिगेले आले. म्हणजे आता दुःख सहन करण्याची जी एक मर्यादा होती, जे माझं सात्विक धैर्य होतं, ते पार संपलेलं आहे, पार संपलेलं आहे. आणि हे सगळं कशामुळे झालं माहिती आहे का देवा, तुझा वियोग संताप झाला. तुझ्या वियोगामुळे माझ्या जीवनामध्ये हा सगळ्या प्रकारचा त्रिविध तापाचा संताप झालेला आहे. तापाने माझी होळी झालेली आहे. आता मग पुन्हा प्रेमेचं आपल्या सत्रातला हा शेवटचा अभंग, तुकोबराय भगवान परमात्म्याकडे प्रेमाचं भांडण करतात. भांडण करताना तुकोबराय म्हणतात, म्हणजे देवा मला फसवू नको. बाबा नेहमी एक अभंग म्हणत असतात, आपल्या पाठामध्ये नेहमी गायला जातो, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, आयशी मज करून ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी, निसंग तुम्हाशी राहणे एकट नाही कटकट सावेत,
तुका म्हणे नाही मिळू येते शिळा रंगाची सकळा स्फटिकाची, तो भाव तुकोबराय या अभंगामध्ये बोलतात. धरुणिया मनी बोलिलो संकल्प होसी तरी बाप सिद्ध नेई, उत्कंठा हे आजी झाली माझी पोटी, मागील या गोटी टाळाटाळी, माझा मज असे ठाऊका निर्धार, उपाधी उत्तर न साहे पै, तुका म्हणे तुझं दिली आठवण, तरी अभिमान धरी माझा. मनी धरून या संकल्प बोलिलो. आता काय आहे, मागच्या अभंगामध्ये 2 चरणामध्ये तुकोबराने थोडंसं देवालाच ओलानं दिलं. म्हणजे आपल्याकडे म्हणतात राहत्या घराचे वासे मोजणं, म्हणजे अशा पद्धतीने त्याच्या आश्रयानं राहिलं, त्याचंच थोडक्यात माप काढायचा प्रयत्न तुकोबराचा झाला. पण तुकोबरा म्हणतात मी जरी वरून शब्दाने बोलत असलो ना देवा, तर माझ्या अंतकरणात ती पोटतिडी काय ती तू पहा, म्हणजे तुला माझ्या बोलण्याचं वाईट वाटणार नाही. कारण मागे म्हटले ना सेवा भक्ती पाहू नको देवाला, किंवा आता इथे वर बोलले तुझ्या वियोगामुळेच हा संताप झाला. पण हे जरी मी बोललो, माझं जो बोलणं जरा उपरोधिकतेचं वाटलं, तुझ्या मर्माला थोडासा घात करणार वाटलं, तरीसुद्धा माझ्या आतला भाव काय तर मनी संकल्प धरून, म्हणजे तुझ्या दर्शन व्हावं, तुझी मला भेट व्हावी, तुझ्या चरणाची सेवा मला तू द्यावी, हा अंतकरणाचा भाव धरून मी ते बोललेलो आहे. आणि पण तुकोबराय सगळं तुमचं खरं, पण मग अधिकाराचा आणि फलाचा संबंध आहे की नाही तुम्हीच बोला, तुम्हाला मान्य आहे की नाही, तुम्हीच सांगता की नाही अधिकारात ऐसा करू उपदेश, अधिकारात ऐसा दावीला मार्ग, हे सगळं तुम्ही बोलता. मग पुन्हा असं असा आधीर होणं बरोबर आहे का? तुकोबराय म्हणतात देवा हे सगळं खरं आहे, पण व्यवहारातनं सुद्धा देवा काही ठिकाणी अधिकाराचा थोडासा विचार नाही केला जात. मी आळंदीला येण्या अगोदर आमच्या घराच्या शेजारी भांडण लागलं, आणि ते भांडण विकोपाला गेलं. ते बापलेकाचंच भांडण होतं. ते बापलेकाचं भांडण विकोपाला गेल्याच्या नंतर ते वडील खूपच बोलायला लागले. मग मुलाने थोडं सहन केलं, मुलगाही बोलायला लागला. मग ते मुलाचे दोष जरा जास्त दिसलेत, आणि मग शेवटी सगळं पाहिल्याच्या नंतर ते मुलगा असं नुसता त्या बापाकडे बघायला लागला. बघता बघता बऱ्याच वेळ बघितल्याच्यानंतर तो बाप म्हणला काय बघतो? तो म्हणला काय नाही, तू बाप आहे ना. म्हटले माझा असं वैतागून तो म्हटला तू बाप आहे ना. मग बाप असल्याच्या नंतर थोडं सहन केलं तर काय बिघडेल तुझं? तो मुलगा बोलला. म्हणजे व्यवहारात सुद्धा तसं तुकोबराय तशा पद्धतीचं बोलणं इथे देवाला करतात. तुकोबराय म्हणतात मनी धरून या, म्हणजे थोडासा बापावर कधी कधी अधिकार सुद्धा तो, मग तो अधिकार दाखवायला, कारण तो तेवढा जवळचं नातं आहे ना. मग तशा पद्धतीने तुकोबराय बोलतात की बघा बाप होशी तरी तू म्हणतो की नाही पितामहस्य जगतो, सगळ्याचा पिता तू आहे ना. मग माझाही पिता कोण आहे? तूच आहे. बरं नुसता पुता नाही, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. मी किती सांगितलं विठ्ठल माय बाप माय चुलता. आणि मग मी एवढं तुझ्यावर, मग एवढाही माझा अधिकार नाही का? थोडं माझ्याकडनं कमी पडलं असेल, पण तू काय कर मला जवळ घे. बाप होशी तरी जर तरची भाषा करतात, सिद्धी नाही, म्हणजे माझी तुझ्या दर्शनाची जी लालसा आहे ती काय कर देवा तू सिद्धीला ने. माझे पोट हे देवा आजी माझे पोटी उत्कंठा झाली, तुझ्या दर्शनाची तीव्र उत्कंठा माझ्या हृदयरूपी पोट अंतकरणरूपी पोटामध्ये झालेली आहे. आणि म्हणून काय कर मागील गोठी टाळाटाळी, म्हणजे मागच्या ज्या थोडंसं तुला जे वर्मस्पर्श मी बोललो तर त्या गोष्टीत म्हणे, आणि त्याचा तुला एक माझा अपराधीपणा वाटला. आणि नाही तरी ते महाराज म्हणतात शिका अंगुष्ठ ते पासी अपराधी ते मी तो अपराधाची राशी, शिका अंगुष्ठ तो पाशी. तिथे तुकोबराय नम्रतेने बोलतात. पण आता हे जे मी तुझंच पान उतारा केल्यासारखं मागे जे 2 वचनात बोललो, पण या अपराधाच्या गोष्टी टाळाटाळी, या अपराधाच्या गोष्टी तू काय कर थोडासा विसर, त्याला जरा बाजूला सार. आणि माझ्या अंतकरणात ती तुझ्या भेटीची तीव्र लालसा आहे ती तू थोडीशी तितक्या पुरतं तेवढं तू पहा. आणि पाहिलं ना बाबा एक गोष्ट सांगत असतात न, झालं आपलं 1-2 चरण. ते देवर्षी नारद वैकुंठाला चाललेत, आणि तिथे एक भक्त तपश्चर्याला बसला. ते नारदाला पाहिल्याच्या नंतर तो धावत आला, श्री संताच्या माता चरणावर. कुठे निघालेत? म्हणले वैकुंठाला. म्हणले आमचा एक निरोप विचारून येसेल का देवाला, आम्हाला कधी दर्शन देशील म्हणून. मग नारदजी म्हणले ठीक आहे. गेलेत. ती चर्चा काय झाली, चर्चा सत्र झालं. जाता जाता म्हटले देवा असा एक भक्त आहे, आणि त्याने विचारलं तुम्ही त्याला दर्शन कधी देणार? तेवढा निरोप सांगितला तर बरं होईल. मग त्याला सांग म्हटले तू ज्या झाडाखाली बसला ना, त्या झाडाची जेवढे पानं आहेत तेवढी जन्म झाल्याच्या नंतर मी त्याला दर्शन देणार. आता तो चिंचेच्या झाडाखाली बसला होता बाबा म्हणत असतात. मग ते आलेत. तो नारद आल्याच्या नंतर नारद तिथून आले, पण जवळून असे दुरून चाललेत. नारदाला विचारलं सांगून, म्हणजे ते आत्मदेवासारखं व्हायचं, मला 1च जन्माचं माहीत होतं, तुम्ही 7 जन्माचं दुःखामध्ये भर घातली, असं व्हायला नको. नारद टाळून थोडेसे पुढे निघाले. पण त्यांनी बघितलंच, नारदा इकडे या ना. आलेत नारद. काय नाही म्हटलेत, माझा निरोप देवापर्यंत. हो दिला म्हटले निरोप तुमचा देवापर्यंत निरोप दिला, आणि देव तुम्हाला भेटणार.
पण नारद पण म्हणताना पुढचं वाक्य सांगायला तो कानावर देह भानावर राहिलाच नाही. तो देह भानावर राहिला. देव आपल्याला भेटणार म्हटल्याच्या नंतर त्याला इतका आनंद झाला शब्दात येत. आणि देव दुसऱ्या मिनिटाला तिथे. नारद म्हणू लागलं तुम्ही कधीपासून, म्हणजे वर्तमानपत्रामध्ये लबाडे केल्या वार्ता येतात, पण तुम्ही मला आत्ता बोलता तर नंतर लगेच असं कसं. देव म्हणायला लागले तुम्ही प्रश्न विचारला त्यावेळेला धारणा ती होती, पण मी दर्शन देणार हे ऐकल्याच्या नंतर त्याची धारणा मला तितक्या जन्मात ती होईल असं वाटलं होतं, पण ती धारणा तिच्या आताच झाली, मी लगेच आलो. मग तसं माझ्या अंतकरणातली जरा आता ही धारणा बरोबर नसेल कदाचित, तरीच तो काय कर आता सर्त करून घेते, मागच्या अपराध पाहू नको, असं तो कोबराय देवाला बोलतात. मज माझा निर्धार ठाऊका असे. आणि पण हे काय देवा, मला कदाचित मग मी आता तुझ्याकडे ही मागणी केली आणि तू काय करशील, ठीक आहे देऊ एखादं पद, देऊ एखादं आणखी काही, आणि त्याच्यामध्ये मला गुंतवायचा प्रयत्न करशील तर खबरदार मी हे सहन करून घेणार नाही. माझा निश्चय बाबा म्हणत असतात, ज्ञानेश्वरीचं सूत्र म्हणजे पहिली ओवी ओम नमोजी आद्या, चांगदेव 65 सूत्र म्हणजे पहिली ओवी, आणि तुकोबराच्या गातेचं सूत्र म्हणजे समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरिवृत्ती राहू. आणि पुढे महाराजाचं मागणं आहे त्याच वेळेला अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा, मला त्याच्या अतिरिक्त दुसरं काही नको. हे पहिल्याच अभंगात सांगितलं आणि तेच तुला आता 3022 अभंगापर्यंत अनेक वेळेला मी तेच सांगत आलो. म्हणून ती गफलत तू जर केली तर मग मात्र मी ती सहन करणार नाही, असं तुकोबरा देवाला म्हणतात काय बरोबर ना. माझा मज माझा निर्धार ठाऊका असे. माझा निर्धार आहे काय, अनेक न लगे माईक पदार्थ, आणि त्या निर्धारावर मी आज सुद्धा ठाम आहे. असं नाही का अगोदर निर्धार एक केला, ते एक गोष्ट बाबा सांगत असतात का ते अगोदर म्हटले मला मुक्तीच पाहिजे, पांडुरंग म्हटले मुक्ती होईल तुला पण कुष्ठरोग पडेल, ते सुळबुळीत किडे पडतील, दुर्गंधी वाईल, तुझ्या जवळ कोणी येणार नाही, मुक्ती तुला नक्की होईल. नाही म्हणजे तशी काही घाई नाही, मुक्तीचं पुढे पाहू, आता हे व्यवस्थित ठेवा असं म्हटला तर तुकोबरा म्हणतात तशी आमची धारणा बदलणार नाही. आम्ही आजही त्याच नियमाला अटळ आहे, पूर्वी आज आणि पुढेही आम्हाला माईक पदार्थ नको. म्हणून उपाधी उत्तर न सायपाई म्हणजे वाक्प्रचार आहे. म्हणजे तू जर दुसरं काही उपाधीमध्ये मला गुंतवण्याचा प्रयत्न करशील तर मी सांगितलं तुला उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, म्हणून त्या उपाधी मला तू गुंतवता कामा नाही. तू का म्हणे तुझं दिली आठवण तरी माझा अभिमान धरी. तुकोबरा म्हणतात तेव्हा माझ्या निश्चयाची मी तुला आठवण करून दिली, पूर्वी करून दिली, अनेक वेळेला करून दिली आणि आताही करून दिली. मग काय कर, मग एवढं कर ना, माझा अभिमान थोडासा धर. तुकोबरा माझे आहेत बरं का, असं तेवढं जरी तुझ्या अंतकरणातल्या 7व्या कप्प्यात माझी एवढी जरी तू आठवण धरली तर माझं काम झालं, असं तुकोबरा देवाशी बोलतात. आणि देवाच्या माध्यमातून आपल्या तुकोबराच्या माध्यमातून आपणही असंच देवाशी बोलावं, अशी आपली प्रामाणिक अंतकरणाची धारणा व्हावी, अशी तुकोबराच्या चरणी सद्गुरू बाबांच्या चरणी आणि सर्व असणारे संततुल्य गुरुतुल्य असणाऱ्या आपणा सर्व गुरुबंधूच्या श्रोते सज्जनाच्या चरणी प्रार्थना करून आजच्या चिंतनाला पूर्णविराम. यदत्र संष्टुवम किंचित तद्गुरुर मे नाही, यदत्र असंष्टुवम किंचित तद्मे गुरुर नाही. जे चिंतन आपल्या अंतकरणाला भावला असेल आणि अपसिद्धांत करणार नसेल ते सर्व चिंतन स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील आपले सगळे गुरुजन आणि सद्गुरू साधक हृदय संजीवनी आपले बाबांचं ते चिंतन आहे, म्हणून आपण ते स्वीकारा. चुकीचं असेल ते माझ्या पदरी टाका, त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल. या ठिकाणी चिंतनाला पूर्णविराम. कोणा कारणे झालेशी निर्माण, देवाचे कारण देव जाणे. तुका म्हणे मी तो अभिमाना वेगळा, घालूने गोपाळा भारासे. आणि एक राहिलं त्यातलं वचन, करविली तैशी केली कटकट, वाकुडी का नीट देव जाणे. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम तुकाराम. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.